मित्र, सेट परीक्षा असू देत, नेट परीक्षा असू देत, TET असू देत किंवा CTET असू देत, या सर्वच परीक्षांच्यामध्ये जो एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे अध्ययन. आणि या अध्यापनाच्या अंतर्गत जो एक भाग येतो किंवा अध्ययनाच्या अंतर्गत जो भाग येतो तो म्हणजे मूल्यमापन. हा तिन्ही परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेला आहे. आता वास्तविकता आपण ही B.Ed D.Edला अभ्यासलेला आहे. ज्यांनी B.Edला अभ्यास नसेल तो भाग वेगळा, परंतु सर्वसामान्यपणे जे B.Ed झालेले आहेत लोक किंवा जे D.Ed झालेले लोक आहेत यांना थोडा ह्या टर्मचा परिचय आहे. तर फार तर आपण असं म्हणूया की त्यांची फार तर उजळणी आपण या ठिकाणी करूया. ते काय नेमकं मूल्यमापन? तर आपण पहिल्यांदाच हा विचार करूया की मापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. तर मापन ही एक वस्तुनिष्ठ बाब आहे. म्हणजे एखाद्या टेबलची लांबी किती आहे बा, किंवा रुंदी किती आहे, किंवा एखाद्याचं वजन किती आहे, एखाद्याची उंची किती आहे असं आपण सांगतो. ह्याची उंची 150 सेंटीमीटर आहे किंवा हे टेबलाची लांबी जी ती 1.5 मीटर आहे, तर असं आपण सांगत असतो. हे भौतिक राशीमध्ये आपण ते परिमाण जास्त परिमाणाच्या सहाय्यानं त्याचं वर्णन करतो. म्हणजे हे वर्णन कसं करतो आपण? हे संख्यात्मक वर्णन असतं. हे संख्यात्मक वर्णन 156 सेंटीमीटर असेल म्हणा किंवा काही 1 मीटर असेल म्हणा वगैरे वगैरे. हा जो सगळा भाग आहे किंवा वजन आहे की 20 किलो, 50 किलो, 60 किलो वजन. आता हे एखाद्याचं वजन 60 किलो आहे किंवा एखाद्याची उंची आपण सांगितलं बघा या ठिकाणी की अमुक इतके 156 सेंटीमीटर आहे किंवा काही या ठिकाणी 200 सेंटीमीटर आहे. तर ह्याचा अर्थ काय? मग काय झालं? म्हणजे नुसतं आपण काय केलं या ठिकाणी? फक्त वर्णन केलं आहे, फक्त ही फॅक्ट सांगितली मापनामध्ये. आणि आता जसं आपण आता मी लांबी, रुंदी, उंचीवर ह्या भौतिक राशी घेतल्या, तसं परीक्षेच्या बाबतीतसुद्धा जे पेपर तुम्ही घेता आणि पेपर तपासता, ज्याला आपण म्हणतो की सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम, CAP नावाचा एक प्रोग्राम असतो युनिव्हर्सिटी लेवलला, माहिती आहे सगळ्यांना. सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम म्हणजे काय करता? त्या प्रोग्राममध्ये तुम्ही तर पेपर तपासता म्हणजे काय करता? तर समजा अशी कल्पना करू आपण, त्या पेपरला 100 मार्क असतील तर 100पैकी तुम्ही काहीतरी मार्क पाहता. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न. पहिल्या प्रश्नाला 10पैकी इतके मार्क दिले, दुसऱ्याला इतके दिले आणि 100पैकी एकूण 65 मार्क झाले किंवा कोणाला 56 मार्क झाले असं तुम्ही सांगता. आता हे जे असेसमेंट आहे लक्षात घ्या, हे असेसमेंट कशा आधाराने तुम्ही करता? 10पैकी 5 मार्क का दिले किंवा 100पैकी 56 मार्क का दिले किंवा 100पैकी 65 मार्क का दिले? तर काही निकष असतात तुमची की नाही, त्याने आम्हाला एवढं लिहायला पाहिजे होतं पण त्यांनी एवढंच लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याला आम्ही 60च मार्क दिले आहेत, 100 काही देऊ शकलो नाही असं तुम्ही म्हणत असताल सांगणारा. तर हे जे ह्याला म्हणतो आपण मूल्य निर्धारण. म्हणजे काही निकषाच्या आधारे आपण काय करतो? असेसमेंट करतो. म्हणजे मापनच करतो, पण काही निकषा वर कसं होतं मापनामध्ये काय करतो? निकष वगैरे काहीच नाही, फक्त फॅक्ट सांगतो. हे फॅक्ट आहे. म्हणजे 56 मार्क एवढंच. या ठिकाणी काय 56 कसे आले? तर काही निकषाच्या आधारानं, म्हणजे इतके त्यांनी जर केलं असतं तर मी त्याला 60 दिले असते, इतकं जर केलं असतं तर 100. म्हणजे काही निकष तुमच्या डोळ्यासमोर असतात, हे त्याचं ते असेसमेंट आहे. आता हे जे संख्यात्मक मापन तुम्ही असतं, तर काही वेळा कसं असतं की हे केवळ संख्यात्मक मापन करून एखाद्याचं मूल्यमापन करायचं. म्हणजे समजा एखाद्या मुलाचं मूल्यमापन करायचं, एखाद्या प्रोग्रामचं मूल्यमापन करायचं आहे, तर केवळ ह्या संख्या घेऊन चालत नाही, लक्षात घ्या. तर काही गुणात्मक आपल्याला विचार करावा लागतो. मग या ठिकाणी त्या मुलांचं म्हणजे मुलाचं संख्यात्मक मापन आणि गुणात्मक मापन यांच्या आधाराने काढलेला निष्कर्ष त्याला आपण मूल्यमापन म्हणतो. आता मूल्यमापनामध्ये काय होतं लक्षात घ्या. तर मूल्यमापन जे आहे किंवा आपण असं म्हणलं की मापनाला किंवा मूल्य निर्धारणाला अर्थ लावण्याची प्रक्रिया म्हणजेच मूल्यमापन आहे. मग अशी म्हणलं तुम्हाला की त्या मुलाला 60 मार्क मिळाले. 60 मार्क मिळाले म्हणजे काय झालं? तो मुलगा चांगला आहे का? त्याची प्रगती चांगली आहे का? त्याच्या वर्गात सगळ्यात जास्त मार्क कुणाला मिळालेले आहेत, कमी मार्क कुणाला मिळाले आहेत, मग त्याच्या अनुषंगाने हा मुलगा कुठं आहे हे आपल्याला पाहिजे असतं. ही जी अर्थ लावण्याची प्रक्रिया असते, ही सगळी जी असते ती मूल्यमापनामध्ये येते. लक्षात घ्या. अर्थ लावण्याची प्रक्रिया इंटरप्रिटेशनचा जो भाग येतो तो मूल्यमापन येतो. असेसमेंटमध्ये किंवा मापनामध्ये हा भाग येत नाही. आता नेमकं आपण ह्या मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण याच्यामध्ये नेमका काय फरक आहे त्याचे थोडंसं जरा अधिकचा अभ्यास करूया. तर इथे काय म्हणले पहा. असेसमेंट इज द गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग सच ॲज स्टुडंट परफॉर्मन्स. म्हणजे फक्त माहिती ओळखली. काय केली माहिती तुम्ही? की त्या विद्यार्थ्यांनी 100पैकी किंवा 10 प्रश्नापैकी 5 प्रश्न सोडवलेले आहेत
किंवा या ठिकाणी 100पैकी त्याला 56 मार्क तुम्ही मिळवले, ही तुम्ही माहिती त्यांना दिलेली आहे. आणि इव्हॅल्युएशन इज द ॲक्ट सेटिंग ए व्हॅल्यू ऑन द असेसमेंट इन्फॉर्मेशन. म्हणजे असेसमेंटमधून जी माहिती तुम्हाला मिळेल, काय माहिती मिळेल तुम्हाला असेसमेंटमधनं, की त्याला 60 मार्क मिळाले किंवा तुम्ही 60 मार्क त्याला दिले असेस करून. हे 60 मार्काला या ठिकाणी काय पहा की इव्हॅल्युएशन इज द ॲक्ट ऑफ सेटिंग ए व्हॅल्यू ऑन द असेसमेंट ऑफ इन्फॉर्मेशन. त्या 60 मार्क किती चांगले आहेत का वाईट आहेत, बरे आहेत, तो मुलगा बरा आहे का त्या विषयामध्ये, हे सांगणं आहे ते मूल्यमापन आहे. नंतर असेसमेंट इज द इन्फॉर्मेशन, इव्हॅल्युएशन इज द जजमेंट. म्हणजे सांगितलं मला की नाही हा मुलगा 60 मार्क मिळाले, पटकन आपण मला 60 मार्क बरे आहे ठीक आहे. पण असं झालं की 60 मार्क त्या ग्रुपमध्ये त्या गटामध्ये त्या शिक्षकाच्या लक्षात आलं की जे काही 50 मुलं होते सगळ्यात टॉपचं 60चाच आहे. मग तुम्ही लगेच तुमचा निष्कर्ष बदलाल, तुम्ही जजमेंट बदलता, नाही सर हा मुलगा वर्गात हुशार आहे, सर्वात हुशार आहे असं म्हणाल तुम्ही या ठिकाणी. म्हणजे हे जे काय आहे जजमेंट आहे हे कशा असेसमेंटच्या आधारानं त्याचं देतं, हे मूल्यमापनातच असतं. मग असेसमेंट इज जे क्वालिटेटिव्ह, इव्हॅल्युएशन जे क्वांटिटेटिव्ह. खरं म्हणजे असं काही म्हणता येत नाही आपल्याला, कारण दोन्ही ठिकाणी दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होत असतात, लक्षात घ्या. कारण क्वांटिटेटिव्ह असेसमेंट तुम्ही म्हणाल की आपण म्हणू शकतो ना की क्वांटिटेटिव्हच आमचं आम्ही 60मधील म्हणजे आम्ही क्वांटिटेटिव्ह आहोत आणि इव्हॅल्युएशन हे क्वालिटेटिव्ह आहे खरं म्हणजे. कारण आम्ही काय करतो की 60ला अर्थ लावतो आहे म्हणून ते क्वालिटेटिव्ह आहे. नंतर असेसमेंट पिन पॉईंट स्पेसिफिक स्ट्रेंथ अँड विकनेसेस आणि इव्हॅल्युएशन रँक्स अँड सॉर्ट्स इंडिव्हिज्युअल विदिन ग्रुप. म्हणजे मी मग काही म्हणलं तुम्हाला की असेसमेंटमध्ये काय झालं, 100 मार्काचा पेपर होता, 10 प्रश्न होते, मुलांनी 6 सोडवले, 4 सोडवता आले नाहीत. त्याच्यावरून काय झालं की त्यामध्ये 4 प्रश्नामध्ये तो वीक आहे, त्याला 4 प्रश्न सोडवता येत नाहीत, त्याला 6 प्रश्न सोडवता येतात. त्याचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते, त्याला 6 प्रश्न सोडवता आले त्याचा स्ट्रॉंग पॉईंट झाला, 4 प्रश्न त्याला सोडवता आले नाही त्याचा वीक पॉईंट झाला. एवढं असं स्टुडंटमध्ये सांगितलं. आणि इकडं काय करतो आपण की जे 60 मार्क त्याला मिळाले आहेत, जे 60 मार्क मिळालेत त्याला आपण इतर मुलांच्या तुलनेत पाहतो आहे. इतर मुलांच्या तुलनेमध्ये तो चांगला आहे, वाईट आहे, बरा आहे, ॲव्हरेज आहे, अबव ॲव्हरेज आहे, अशा अर्थानं की एक्सलंट आहे वगैरे वगैरे. असेसमेंट इज ए डायग्नोस्टिक अँड फॉर्मेटिव्ह ॲज वेल ॲज समेटिव्ह. इव्हॅल्युएशन इज ओनली समेटिव्ह. इव्हॅल्युएशनसुद्धा लक्षात घ्या, जरी असं म्हणलं असलं तरीसुद्धा इव्हॅल्युएशनला आपण काय करतो सध्या की ही पूर्वी आपण असं मानत होतो की असेसमेंट हे फक्त फॉर्मेटिव्ह आहे आणि इव्हॅल्युएशन मात्र समेटिव्ह, असं नाही. आत्ता आपण काय करतो लक्षात घ्या, कारण हे सगळं जे आहे मी तुम्हाला सांगतो की नंतर थोडंसं एक का असं आपण म्हणत आलो हे असं आपण का म्हणत आलो होतो, तर आपण घोटाळा काय करत होतो की परीक्षेलाच इव्हॅल्युएशन समजत होतो काय वेळेला, आणि मग हा सगळा घोटाळा होत होता. म्हणजे मग काय केलं तुम्ही असेसमेंट इज फॉर्मेटिव्हमध्ये सातत्यानं करायचं असतं आणि इव्हॅल्युएशन मात्र फक्त एकदाच वर्षातनं करायचं असतं. हे जुनी कल्पना सगळी. आता आपण ह्या कल्पना बदललेल्या आहेत. आता आपण म्हणतो की कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो आपण, CCE म्हणतो आपण. म्हणजे आता इव्हॅल्युएशनसुद्धा आपण सातत्याने करतो. इवन हे सुद्धा डायग्नोस्टिक होऊ शकतं. म्हणजे कसं पहा की परीक्षेमध्ये कुठला भाग आला, मग त्याप्रमाणे शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धती बदलायच्या, हे सूत्र बदलायचे, अभ्यासक्रम बदलायचं वगैरे वगैरे, आणि त्याप्रमाणे ते सुद्धा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन होऊ शकतं. कारण हे मला हे डॉक्टर ब्लूमच्या जी काही टॅक्सॉनॉमी त्याच्या अवधाच्या सगळ्या कल्पना आहेत. आता काय झालं की डॉक्टर ब्लूमने काय केलं, ह्या इव्हॅल्युएशनला अर्थ कसा लावला ते आपण बघूया. डॉक्टर ब्लूम हे अमेरिकेतले शिक्षणतज्ञ होते. त्यांनी 1956 साली हे मूल्यमापनाची कल्पना मांडली. यांनी पूर्ण आपल्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रात फार मोठी क्रांती केली, लक्षात घ्या. आत्तापर्यंत हा जो पूर्वीचा घोळ होता तो असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन आणि ज्या ह्याच्या टर्म्स ज्या उलट्या सुलट्या आपण करत होतो, इथं त्यांनी फार क्लॅरिटी दिली. काय करायचं नेमकं आपल्याला, इव्हॅल्युएशन करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं हे क्लिअर केलं. पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवणं, मूल्यमापन प्रक्रियेत त्यांनी काय सांगितलं की उद्दिष्ट ठरवणं, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांनी घेणं. अध्ययन अनुभव देणं नव्हे, अनुभव द्यायची गोष्ट नाही आहे. अध्ययन प्रसंग निर्माण करणं शिक्षकांनी, आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांनी अध्ययन अनुभव घेणं, आणि मग ही उद्दिष्ट साध्य झाली का नाही ते पाहण्यासाठी आपण काही साधनं वापरणं, जे लर्नर्स ॲप्रेझल जे आहे ते बघण्यासाठी, म्हणजे कुठपर्यंत झाला मुलगा हे पाहण्यासाठी आपण काय करतो, मूल्यमापनाची साधन ज्याला म्हणतो मराठीमध्ये आपण म्हणतो की मूल्यमापनाची साधनं आपण त्या ठिकाणी जातो की टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन असं करतो. आता काय होतं पहा या ठिकाणी की असं झालं की काय तुम्ही उद्दिष्ट ठरवलेलं आहे,
असं आम्ही ठरवलं की बा या मुलाला हा पाठ झाल्यानंतर अमुक गोष्ट आली पाहिजे, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे. तुम्ही त्याला काय केलं, वर्तुळाचं क्षेत्रफळ शिकवलं. त्यांनी असं ठरवलं उद्दिष्ट, त्याला पहिल्यांदा सूत्र समजलं पाहिजे, क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र समजलं पाहिजे, ते सूत्र वापर करून त्याला उदाहरण सोडता आले पाहिजेत. हे तुम्ही उद्दिष्ट ठरवले का पाठापुरतं. आता असं झालं की पाठ झाल्यानंतर ते असं लक्षात आलं की त्याला सूत्र समजले. तो सूत्र विचारलं काय आहे सूत्र, तर तो सांगतो आहे, पण त्याला उदाहरण सोडता येत नाही, उपयोजन करता येत नाही. म्हणजे तुमचं एक उद्दिष्ट साध्य झालं आहे आणि एक उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या अध्यापनामध्ये काहीतरी त्रुटी आहे, हे त्रुटी लक्षात घेऊन मग पुन्हा तुम्हाला ते दुरुस्त करावं लागेल आणि मग तुम्ही दुरुस्त करून पुन्हा ते शिकवाल आणि मग पुन्हा मग ते जे काय आहे ते रुटीन सुरू होईल. हे सगळे साखळी जे चेन आहे, म्हणून या ठिकाणी बांध जे दाखवले दोन्ही बाजून बांध दाखवतो आपण, लक्षात घ्या. आणि मग आपली दुरुस्ती केली की पुन्हा मग ते उद्दिष्ट काय ठरलं होतं की पहिलं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. आता फक्त आपलं उद्दिष्ट कोणतं आहे की त्याला सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवता येणं वगैरे वगैरे अशा अर्थानं. तर अशा पद्धतीनं ही सगळी कल्पना त्यांनी मांडली. आता हे करत असताना पहा की प्रश्न असा आहे की उद्दिष्ट ठरवायची तरी कशी उद्दिष्ट ठरवायची का म्हणजे अगोदर अभ्यासक्रम नंतर उद्दिष्ट का अगोदर उद्दिष्ट आणि नंतर अभ्यासक्रम, हा मग गोष्ट आहे. आणि म्हणून मग ब्लूमनं काय केलं पहा, संपूर्ण अशी मी तुम्हाला जे म्हणलं की संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्येच क्रांती त्यांनी आणली. आणि मग असं ठरवलं की ही उद्दिष्टच काही ठरवली. त्यांनी ठरवलं की शेवटी हे कशासाठी आहे, शिक्षण कशासाठी आहे, तर मुलांचा विकास करायचा. मुलांचा विकास करायचा म्हणजे कसा, तर मुलांचा सर्वांगीण विकास करायचा. मग मुलांचा सर्वांगीण विकास करायचा म्हणजे काय करायचं, कोणते सर्वांगीण विकास म्हणजे काय, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे आमचं शिक्षण प्रक्रियेचं उद्दिष्ट किंवा ध्येय म्हणून आपण. मग हे जे ध्येय, मग व्यक्तिमत्वाची 3 अंग त्यांनी मानली आणि 3 अंग कोणती आहेत त्या, मग त्या 3 अंगाचा विकास करणं म्हणजे मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं असं मानलं. आणि मग त्या आधारानं ते विकास करणं हे आपलं उद्दिष्ट आणि त्या अनुषंगानं मग आपल्या सगळ्या कृती आपण वगैरे अभ्यासक्रम म्हणा, काय पाठ्यक्रम म्हणा, तुमच्या अध्यापन पद्धती म्हणा, त्याच्या अनुषंगानं आपल्याला तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी हे कोणती 3 अंग होती पहा. त्यांनी म्हणलं की व्यक्तिमत्वाची 3 अंग म्हणजे बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र, 3 क्षेत्र आहेत. म्हणजे या ठिकाणी मग पहिल्यांदा जे बोधात्मक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन हे स्टेजेस आहेत, म्हणजे त्याचे स्तर आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात खालचा स्तर कोणता, ज्ञान. म्हणजे अगदी पहिल्यांदा काय होतं आपल्याला, अगदी सायकोलॉजिकल आपण जर विचार केला तर पहिल्यांदा माणसाला माहिती होणं, ज्ञान होणं, नंतर आकलन म्हणजे समजणं. मी म्हणलं तुम्हाला की समजा एका ठिकाणी एखाद्या मुलाला दाखवली की एखादी वस्तू दाखवलेली आहे आणि ती वस्तू पाहिली आणि तो म्हणतो की सर हा पेन आहे. आता पहा, त्या पेनच्या पासून डोळ्यात ते तुमचे किरण गेले, हे पहिल्यांदा तुम्हाला ज्ञान झालं की काही तर वस्तू आहे ती, आणि तुम्ही म्हणालात की ते पेन आहे, हे पेन आहे हे समजणं हे आकलन आहे. हे झालं आकलन झालं. आता हे समजणं म्हणजे इथपर्यंत थांबायचं का, माणसाला समजलं की बस झालं नाही, केवळ समजून. मग असं समजलं मी तुम्हाला की वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र समजलं, त्याला दुसरं सूत्र समजून चालणार नाही, तर मग त्याला उपयोग करता आला पाहिजे. म्हणून वरचं उद्दिष्ट कोणत्याच्या, तर उपयोजन म्हणजे उपयोग करता येणं हे त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणखी वरची पातळी आहे. म्हणून आपल्याला त्या स्तराला जायचं, म्हणजे त्याला उपयोजन या पातळीपर्यंत न्यायचं. मग ठीक आहे, आपण उपयोजन पातळी गेली, त्याला उदाहरणं सोडता यायला लागले म्हणा किंवा आणखी कुठले प्रॉब्लेम सोडता यायला लागले, असं झालं असेल, तिथं थांबायचं का, नाही. तर बुद्धिमत्तेचं जे वरचे पुन्हा पुढचा जो स्तर मानलेला आहे तो आहे विश्लेषण किंवा ॲनालिसिस करणं. म्हणजे काय होतं पहा, एखादी घटना पाहिली की त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. या घटनेचे वेगवेगळे अंग कोणते आहेत, एखादा प्रसंग असेल, घटना असेल, वस्तू असेल, जसं तुम्ही एखादं पदार्थ घेता त्या पदार्थ सगळं हे करता, वेगळ्या करता, सुटा करता, हे विश्लेषण करता येणं फार आवश्यक असतं. हे सुद्धा बुद्धिमत्तेचं वरचा स्तर लक्षात घ्या. सगळ्याच करता येतं असं नाही, सगळ्याच असं करता येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे कसंही विस्कटणं म्हणजे विश्लेषण नव्हे, तर विशिष्ट पद्धतीने ते सगळे त्याची मांडणी करणं. ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की कसं असतं ही नेमकी विश्लेषण प्रक्रिया कशी असावी लागते किंवा कशी असते. एक मी तुम्हाला घटना सांगतो की समजा आपण अशी कल्पना करू की एक खिडकी आहे, त्या खिडकीला काच आहे, आणि म्हणून मला एक काय केलं, असं मी सांगितलं की त्या खिडकीला एक दगड मारला आणि ती काच फुटली. म्हणजे घटना काय आहे
काच फुटणे, दगड मारल्यामुळं काच फुटली, बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं की मुळात कशी घटना खरं म्हणजे काय, तर काच फुटणे हीच खरं घटना. तर मी विचारलं का काच फुटली, मुलांनी सांगितलं दगड मारला म्हणून काच फुटली. मग दगड मारला, दगडाने काच फुटली का? समजा समजा ती काच जर न फुटणारीच असती तर फुटली असती का? समजा ती काच फुटणारी असते, पण दगड समजा लहान असतं तर फुटली असते का? समजा अशी कल्पना करू की आपण दगड मोठा होता परंतु ते अंतर जितक्या अंतरावर टाकली त्या कमी अंतरावर टाकलीस तर फुटली असते का? म्हणजे एकाच ह्याची आपण वेगळ्या पद्धतीनं ते विश्लेषण करत जाणं आणि मग शेवटी आपण काय म्हणजे वेगळी आपण ते सगळी चिरफाड केली सगळी त्या घटनेची की नाही मग दगड छोटा होता किंवा लांब मोठा होता, इतक्या अंतरावर टाकला म्हणून फुटली, ते काच फुटण्यासारखीच होती म्हणून फुटली किंवा अमुक झालं. हे सगळे पर्याय जे आहेत ना, सगळे पर्याय शोधले की हे विस्कटून टाकले. याला आपण म्हणतो विश्लेषण. ही बुद्धिमत्तेचं वरचं टोक आहे. आता हे बुद्धिमत्तेचं नुसतं विश्लेषण करूनही चालत नाही, ते पुन्हा गोळा करता यायला लागतं, संश्लेषण करता यावं लागतं. मी नेहमी उदाहरण देतो की समजा आपल्या घरामध्ये काही वस्तू बिघडलेली, एखादं कुलूप बिघडलेलं आहे म्हणा किंवा एखादा टेप रेकॉर्डर बिघडला, रेडिओ बिघडला किंवा घड्याळ छोटंसं बिघडलं असेल, आपण खोलतो स्वतः, आपल्याला वाटतं त्यात काय तेव्हा जसं आपण खोलतो तसं बसवायचं आणि मग असं लक्षात येतं की खोलल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं घोटाळा की ते पुन्हा बसवताच येत नाही नीट. म्हणजे हे बसवता येणं हेच पुन्हा वरचं कौशल्य असं लक्षात घ्या. जसं विश्लेषण करणं जे महत्त्वाचं कौशल्य किंवा हे आहे, तर तसं त्याच्या वरचं कौशल्य काय, तर मानसिक कौशल्य काय, बौद्धिक कौशल्य काय, तर ते जुळवता येणं, व्यवस्थित जुळवता येणं, जुळणी करणं हे वरचं कौशल्य आहे. आणि हे जुळणी करणं हे बौद्धिक कौशल्य असणं आणि त्याच्याही वर म्हणजे मूल्यमापन करणं. म्हणजे आपण जे केलेलं आहे, आता मी जुळणी केली त्या ह्याची सगळी, ती बरोबर झाली का, करेक्ट त्या त्या ठिकाणी तो पाठ बसला का, असं मूल्यमापन करता येणं हे सगळ्यात वरचं. जसं बुद्धिमत्तेची व्याख्या बेनेने करताना असं म्हणलं काय की त्यांनी पाठ केलं होतं की स्वतःच्या वर्तनाची चिकित्सा करता येण्याची क्षमता. तसं या ठिकाणी आपण जी कृती केली त्या कृतीची चिकित्सा करता येण्याची क्षमता. म्हणजे मी संश्लेषण केलं, ती जोडणी केली आणि ह्याची चिकित्सा करता येणं, मूल्यमापन करता येणं की बरोबर काय झालं, चूक काय झालं वगैरे अशा अर्थानं. तर ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला इतकं ही सगळ्यात वरचं टोक म्हणजे ह्या टोकाला तुम्ही गेलात सगळ्या ह्याच्यामध्ये तर हे बौद्धिक क्षेत्राचं वरचं टोक आहे, लक्षात घ्या. तसंच भावात्मक क्षेत्र. समजा आपण अशी कल्पना करू की नुसतं व्यक्तीचा जर नुसता बौद्धिकच विकास केला तर चालणार नाही ना. काय करायचं आपल्याला, तर भावनिक विकासही करावा लागतो. नाही तर काय होईल पहा की मनुष्य खूप बुद्धिमान आहे, खूप सगळं त्याला आपण नुसतं सायन्स शिकवलं, मॅथमॅटिक्स शिकवलं, तर हे केलं, अगदी सायंटिस्ट बनवला आणि त्यांनी बॉम्ब तयार केला, त्याला मानवी जीवनाबद्दल काही त्याला आस्था नसेल, प्रेम नसेल, भावना नसेल, तो बॉम्ब टाकेल कुठेही आणि माणसं मरून जातील. म्हणून आपलं असं नाही करत चालणार. म्हणून त्याचे भावात्मक क्षेत्राचा देखील विकास करायचा आहे. मग भावात्मक क्षेत्राच्या विकासामध्ये त्यांनी काय केली, टप्पे कसे पाडलेत, तर पहिल्यांदा अवधान देणं एखाद्या गोष्टीकडं, त्याला प्रतिसाद देणं. समजा गुलाबाचं फूल पाहिलं की पहिल्यांदा तिकडं लक्ष देणं, त्याला प्रतिसाद देणं, म्हणजे तुम्ही छान आहे असं वाटणं तुम्हाला. प्रतिसाद म्हणजे अगदी शाब्दिकच दिला पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या भावना तुमच्या व्यक्त होणं आणि नंतर तुझं काय त्याच्याबद्दल मग चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचं मूल्यनिर्णय घेणं. म्हणजे जसं मी म्हणलं की जसं गुलाबाच्या फुलाच्या बाबतीत म्हणलं तसंच भावनिक बाबतीत सुद्धा भावना ज्या असतात त्याच्यामध्ये वेगळ्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या वेगवेगळ्या त्याचं मूल्यनिर्णय घेणं की कोणती ही बरोबर आहे, कोणती गोष्ट चुकीची आहे, कोणती वाईट आहे, कोणती चांगली आहे, कोणती समाजात वावरताना चांगली गोष्ट आहे, अशा अर्थानं ह्याचा निर्णय घेता येणं. आणि मग त्याचं संघटन करणं. समजा 10-20 तुम्ही मूल्य समजा तुम्ही पाहिली असतील, तुमच्यासमोर असतील आणि मग त्याच्यातून तुम्ही निवडली आहेत आणि मग नुसती कारण त्यातले असं वाटलं तुम्हाला नाही हे काही बरोबर नाही, हे चूक आहे, हे योग्य आहे, अशी करून एक 7-8 काही मूल्य समजा तुम्ही ठरवली, तर ह्याचं तुम्ही संघटन करणं. अगोदर हे चांगली वाईट ठरवणं पहिला भाग, नंतर त्याचं संघटन करणं आणि ह्या संघटनाचं मग पुन्हा एक मूल्य समूह होणं. म्हणजे हा मूल्यसमूह आहे हे तुमच्या संपूर्ण जीवनाला दिशा देणार आहे. तुम्ही एक ह्युमन बिईंग म्हणून जगण्यासाठी, एक चांगला मानव म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारा मूल्यांचा समज जसं आपण आपल्या सध्या मानतो आपण सध्या किंवा आपली जी काही संविधानातली जी मूल्य आहेत, काय न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, करुणा वगैरे ही जी आहेत ही सगळी मूल्ये जी आहेत काय ही मूल्य आहेत ह्यांचा समूह होणं
आपल्या भावनिक क्षेत्राचं सगळ्यात वरचं टोक आहे, लक्षात घ्या. इथपर्यंत आपल्याला मुलाला न्यायचं आहे, व्यक्तीला न्यायचं असतं. तसंच बुधात्मक क्षेत्र केलं, भावात्मक क्षेत्र केलं, हे दोन्ही विकास करून चालत नाही. मग क्रियात्मक क्षेत्र आपल्याला विकास करावं होतं. आता या ठिकाणी मात्र हे जे ह्याच्याबद्दलचा हे जे मांडले ते काही ब्लूमनं मांडलेलं नाही, हे सगळं आपल्या डॉक्टर दवे यांनी सगळं मांडलेलं, लक्षात घ्या. हे जे काही स्टेप्स केलेले आहेत ह्याच्यामध्ये पहिली क्रिया असते ती अनुकरण, म्हणजे क्रिया कौशल्य, म्हणजे शारीरिक कौशल्य म्हणतो आपण त्याला. तर आपण ह्यासाठी उदाहरण मी तुम्हाला देईन, अगदी तुमच्या सर्वांच्या परिचयाचं. सायकल चालवायला शिकणं असेल तर आपण सायकल चालवायला शिकायची असेल किंवा कुठलंही कौशल्य शिकायचं असेल तर पहिल्यांदा काय होतं, तर आपण फक्त त्याचं निरीक्षण करतो. किंवा तुम्हाला बॉलिंग करायचं कौशल्य तुम्हाला आत्मसात करायचं आहे तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा अनुकरण करून बघतोय आपण, नुसतं खेळ बघतो आपण, कोण कसं बॉलिंग करतो वगैरे, हे पहिला भाग झाला. नंतर स्वतः तुम्ही बॉलिंग टाकायचा प्रयत्न करणार, 2दा 4दा 5दा असं ते प्रयत्न करत राहणार. आणि मग हे बॉलिंग करत असताना म्हणजे हे क्रिया कौशल्य, ही पहिली स्टेप कोणती, अनुकरण करणं. नंतर म्हणजे दुसऱ्याचं पाहून आपण अनुकरण केलं, प्रत्यक्ष आपण क्रिया करायला लागलो. नंतर त्यात अचूकता येणं, म्हणजे या ठिकाणी टप्पा तुमचा येणं, बरोबर ते स्टंपपर्यंत चेंडू जाणं, कमी ह्याच्यात स्टान्स तुमचा बरोबर असणं, हाताची जी काही जी पकड असते, तुमची बोटांची पकड असते ती व्यवस्थित असणं वगैरे वगैरे, हे सगळं झालं. ही अचूकता यायला लागली. आता संधिकरण, म्हणजे त्यात जी छोटी ह्या बॉलिंगमध्ये छोटी छोटी जी कौशल्य होती, बॉलिंगमध्ये छोटी छोटी कौशल्य होती, म्हणजे बॉलिंग हे एक कौशल्य आहे, पण त्यात पुन्हा छोटी कौशल्य आहेत ना. म्हणजे ते बोट, जे 3 बोटं जे असतात, ज्या बोटामध्ये आपण ते बॉल धरतो, ते कशी पकड धरणं, तुमचा स्टान्स किती लांबून किती पळत येणं, किती सुरुवातीला पळायचं वेग कसं असणं, नंतरचं पळायचा वेग किती ठेवणं, नंतर ते ह्याच्याकडे लक्ष कसं देणं, त्या स्टंपकडं, ही छोटी छोटी जी कौशल्य असतात, ह्या कौशल्यांचं एकत्रीकरण त्याला म्हणायचं संधिकरण करणं. हे संधिकरण करणं ही सगळ्यात त्याची शेवटची स्टेज असते. आणि मग तुम्हाला बॉलिंग टाकता यायला लागली. आता काय व्हायला लागलं की बॉलिंग टाकता येते आहे, पण त्यासाठी तुमची एनर्जी फार खर्च होते, तुम्ही खूप त्याला मेहनत घेताय, अनावश्यक तुमची मेहनत वाया जाते करायला. तर मग असं नाही की सहजपणे, म्हणजे सहजपणे तुम्ही बॉल टाकला पाहिजे. म्हणजे ते जे काही तुमचं जे स्किल, ज्याला स्किल कधी म्हणतो आपण, शेवटी स्किल कधी म्हणतो आपण, तर सहजपणे करता, कमी श्रमामध्ये, कमी वेळामध्ये, ह्याच्यामध्ये ते व्हायला पाहिजे, तरच त्याला ते स्किल म्हणता येईल. आणि मग तुम्ही सहजपणे टाकल्यानंतर बरोबर तुमचा जो काही स्टंपवर बॉल जातो किंवा आउट करतो गडी, तर ते तुमचे ते कौशल्य. किंवा सायकल चालवण्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा आपण दुसरी बघतो, आपण अनुकरण करतो, दुसरं कसं सायकल मारतो आहे, नंतर स्वतः सायकल मारायला लागतो, पुढं हळूहळू त्यातले अचूकता यायला लागते. आणि मग ते जे काही मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की जे छोटी छोटी कौशल्य असतात, म्हणजे हँडल पकडणं असेल, पॅडल मारणं असेल, बॅलन्स सांभाळणं असेल, घंटी वाजवणं असेल, ब्रेक दाबणं असेल, ही छोटी छोटी कौशल्य असतात, त्यांचं एकत्रीकरण होतं. आणि आता तुम्ही सायकल चालवायला शिकता. सायकल चालवायला शिकता म्हणजे काय करता, तर तुमच्या घराच्या पुढं तुम्ही राऊंड मारता. तर इथं सायकल चालवण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही. सायकल चालवण्याची क्रिया कधी पूर्ण होते, कारण तुम्ही घरापुढे जेव्हा सायकल मारता त्यावेळेला पुढं गर्दी नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही विनाकारण काय करताय, पुढं दगड जर आला तरी घंटी वाजवत आहे, म्हणजे घंटी कधी वाजवायची ठरलेलं आहे, पण आपण घंटी वाजवतो, विनाकारण आपण ब्रेक दाबतो आहे, बऱ्याच वेळा आपण खूप कॉन्सन्ट्रेट करतो, विनाकारण ताण घेतो आहे. हे गोष्टी होता कामा नये, सहजपणे करता येणं. आणि म्हणून ही मग जेव्हा आपण असं असतो की अगदी सहजपणे, अगदी सायकलवर टांग मारतो आपण, जातो रस्त्यानं, कितीही गरीतनं आपण सायकल मारायला लागतो, ही त्याची स्वाभाविकरण होतं, की नॅचरलायझेशन होतं. ही त्याची सर्वात स्टेप, ह्या स्टेपला आपल्याला त्याला न्यायचं आहे. म्हणजे ह्या तिन्ही क्षेत्रांचा विकास आपल्याला करायचा आहे, हे आपल्याला या दिशेनं जायचं आहे. आता ह्यातलं जे बोधात्मक क्षेत्र आहे, या बाबतीत काय झालेलं आहे पहा, की डॉक्टर ब्लूमने हे 1956 साली केलेली मांडणी होती. नंतर त्यांनी काय केलं, थोडीशी या मांडणीमध्ये थोडा फरक केला 2001मध्ये. ते थोडंसं बघून आपण पुढे जाऊया, कारण कदाचित परीक्षेमध्ये हा फरक विचारात जाण्याची शक्यता आहे, लक्षात द्या. कारण अलीकडं ह्याच्यावर जास्त भर दिला जातो. तिथं जे क्रम होता तो क्रम पहा, या ठिकाणचा 1956चा क्रम दिलेला आहे पहिल्या ट्रायंगलमध्ये, दुसऱ्या ट्रायंगलमध्ये तुम्हाला 2001चा दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, ह्याच्यामध्ये सगळे टर्म्स म्हणजे नाऊनमध्ये नाम आहे, म्हणजे नॉलेज किंवा ज्याला संज्ञा आहेत पहा, म्हणजे नॉलेज, कॉम्प्रेशन, ॲप्लिकेशन वगैरे म्हणलं. आणि इकडे काय केलं, क्रियापद वापरलेत, म्हणजे रिमेंबर. म्हणजे आता वास्तविक ह्या पहिल्या ह्याच्या 3मध्ये काही फारसा फरकच नाही, फक्त काय केलं तर क्रियापदेमध्ये रूपांतर केलं आहे. इकडं ज्ञान म्हणलं, इथं म्हणलं. आता ज्ञान म्हणजे पहा, मी म्हणलं तुम्हाला की ज्ञानाचं उदाहरण द्यायचं असेल तर मी मग अशी म्हणलं मला की ज्ञान म्हणजे काय, तर फक्त माहिती होणं आपल्याला. मग मी काय केलं तुम्हाला की
सायन्समधली जे काही मेटल्स आहेत त्या मेटलची नावं सांगितली आणि त्याची ते काही संज्ञा जे असतात ना, म्हणजे सोडियमला Na म्हणतात, कॅल्शियमला Ca म्हणतात किंवा गोल्डला Au म्हणतात वगैरे वगैरे, असे ते 10-20 नावं दिली आणि तुम्ही ती लक्षात ठेवली. ही लक्षात ठेवण्याची जी प्रक्रिया आहे काय, ती ज्ञान आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याला काय केलं, त्यांनी इकडे रिमेंबर म्हणलं. रिमेंबर समजलं का तुम्हाला? समजायचा भाग नाहीच आहे इथं काय, फक्त काय करायचं होतं तुम्हाला, लक्षात ठेवायचं होतं, म्हणून त्याला रिमेंबर म्हणलं. ते ज्ञान आहे. नंतर कॉम्प्रेन्शनला इथं म्हणलं की अंडरस्टँड, म्हणजे या ठिकाणी फक्त क्रियापदात फरक केला, काहीच फरक नाही. इथं आकलन येतं, आकलन म्हणजे समजण्याची प्रक्रिया आहे. मग म्हणलं तुम्हाला ही एखादी गोष्ट आहे पहा, की ती वस्तू आहे, ती नुसतं पाहणं आणि त्याला अर्थ लावण्याची प्रक्रिया. म्हणजे ज्यावेळेला जसं सायकोलॉजीमध्ये अवबोध आणि संबोध आपण फरक करतो, म्हणजे अवबोधाला अर्थ, संवेदनेला अर्थ लावण्याची प्रक्रिया जेव्हा होते, संवेदनेला अर्थ लावण्याची प्रक्रिया म्हणजे अवबोध होतो तुमचा. म्हणजे एखादी वस्तू दिसली, ती दिसणं हा भाग झाला, फक्त ज्ञानाचा भाग झाला. पण त्याला तुम्ही अर्थ लावलात की ते अंडरस्टँड झालं, म्हणजे आकलन झालं. मग अशी मिळेल तुम्हाला की वर्तुळाचं नुसतं वर्तुळ काढलं आणि सांगितलं तर ते नुसतं माहीत होणं नाही, समजणं. म्हणजे या ठिकाणी त्याला परस्पर संबंध काय आहे ते, हा समजण्याचा भाग आहे. ॲप्लिकेशन इथं फक्त नाव नाही, इथं ॲप्लाय म्हणलेलं आहे. म्हणजे क्रियापदामध्ये फक्त रूपांतर केलं, ॲनालिसिस म्हणलं ॲनालिसिस. आता फरक कुठं, महत्त्वाचा फरक कुठे केला लक्षात येतं. हे 3 फक्त त्याच्या क्रियापदामध्ये फरक आहे, बाकी फारसा फरक नाही. वरच्या 2 टर्ममध्ये मोठा फरक आहे, लक्षात घ्या. इथं काय केलं होतं त्यांनी, की त्यांनी सिंथेसिस अगोदर घेतलं होतं आणि वर इव्हॅल्युएशन घेतलं होतं. पहा 56 साली त्यांनी म्हणलं होतं की अगोदर काय करतो आपण, की जुळणी अगोदर करायची आणि नंतर मूल्यमापन करायचं. आता इथं तो काय म्हणतो पहा, अगोदर मूल्यमापन करायचं. आपण जे अनालाइज केलं की मग त्यातनं मूल्यमापन अगोदर करायचं आणि त्याच्यातून मग क्रिएट करायचं काहीतरी. सिंथेसिस म्हणण्यापेक्षा त्याला तो म्हणतो होता क्रिएशन करायचं, नवनिर्मिती करायची. हे त्यांनी शेवटचं टोक असं मांडलेलं आहे. तर या दृष्टीनं हे थोडंसं त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. कदाचित परीक्षेमध्ये आपल्याला ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या टर्म्स अशा विचारल्या जाण्याची शक्यता आहे. परीक्षेमध्ये एखादा प्रश्न टाकून की सगळ्यात टॉपची जी काय आहे ती 2001 साली ब्लूमने सांगितली टॅक्सॉनॉमी जी आहे त्याप्रमाणे शेवटची ही जी आहे टर्म जी आहे ती कोणती आहे, आणि मग खाली तुम्हाला नावं दिली असतील वगैरे वगैरे, अशा पद्धतीने विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आपण पहा, कारण आता आपण ह्याच्यावर ही जे 2001ची जी आहे, 2001चाच विचार करतो, 1956चा विचार आता करत नाही. कारण ह्याच्या आधाराने आता आपण काय केलेलं आहे पहा, फरक कुठे केला आता तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही काय करताय लक्षात घ्या. हे पूर्वी आम्ही काय करत होतो, आपण ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य अशी उद्दिष्ट मांडत होतो. आता तसं मांडण्याऐवजी आता कशी पद्धत आहे अभ्यासक्रमाची किंवा कुठल्याही पाठाची मांडताना, तर तुम्ही आता आउटकम बेस म्हणता. तुम्ही आउटकम बेस म्हणजे याला काय म्हणता मराठीमध्ये, आउटकम बेस त्याला आपण म्हणतो, की म्हणजे जे काही फलित जे काय आहे की त्याच्या आधारानं तुम्ही सगळी मांडणी करायची अशा अर्थानं. आता या ठिकाणी हा वेगळा काय प्रकार आहे पहा. मग अशी म्हणलं हे सगळं काय होतं ब्लूमचं, तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं हे आमचं शिक्षणाचं ध्येय असं आपण मानलं, ठीक आहे. परंतु व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र विकास, व्यक्ती हे स्वतंत्र म्हणून जगू शकते का? व्यक्तीचा विकास करायचा मान्य मला, व्यक्तीमध्ये सर्वांगीण विकास करायचा हे आपल्याला मान्य आहे. प्रश्न असा आहे की व्यक्ती ही व्यक्ती म्हणून फक्त जगते का? तर व्यक्ती ही 2 पातळीवर जीवन जगते. एक व्यक्ती म्हणून जगते आणि व्यक्ती समाजाचा घटक म्हणून जगते. त्यामुळे आपल्या समाजाचा विचार न करता केवळ व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं हे थोडंसं तुटक किंवा जरा आयसोलेटेड होतं आहे, चुकीचं होतं आहे आपण म्हणूया फार तर. आणि मग आपण काय करतो, त्याचबरोबर म्हणजे हे करत असतानाच याही गोष्टी विचार करतो. म्हणजे पहा, मग अशी काय म्हणलं मी तुम्हाला, आपल्याला अभ्यासक्रम तयार करायचा आहे, पाठ्यपुस्तक तयार करायची, अध्यापन पद्धती तयार करायच्या. हे कसे आधारण करायचं, तर कंतध्યેय होतं आपलं विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून. पण आता तो नुसता व्यक्तीचा सर्वांगीण विकास असं न म्हणता आता आपण काय करतो आहे, त्या व्यक्तीला समाजामध्ये नेतो आहे. आणि समाजामध्ये नेत असताना मग सामाजिक गोष्टी काय आहेत तिथं, तर तो ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजाची उद्दिष्टे काय आहेत. आपण थोडं आता या ठिकाणी समाजाला मोठा सगळ्यात पार्ट मानलं तर आपण आपल्यापुरता एक जे समूह म्हणूया आपण, तर तो देश मानला आपण. मग आपल्या देशाची उद्दिष्टे मुळात म्हणजे देशाचीच उद्दिष्टे काय आहेत, पुढच्या 5 वर्षात आम्हाला देशाला काय करायचं, म्हणजे पंचवार्षिक योजना वगैरे आपण म्हणतो ना, की 5 वर्षात आम्हाला काय करायचं पुढच्या, असं आपलं ठरतं. आणि मग ते ठरल्यानंतर आपण काय करते, प्रत्येक क्षेत्र जे असतात, वेगवेगळी क्षेत्र असतात, क्षेत्राने ठरवून दिले जातात
की तुम्ही ह्या क्षेत्राने हे व्हायला पाहिजे, ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पुढच्या 5 वर्षात सगळे इलेक्ट्रिफिकेशन व्हायला पाहिजे, आणखी तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत आणखी काय व्हायला पाहिजे, किंवा कुठले जे काही वेगवेगळे क्षेत्र असतील त्याप्रमाणे तसं आपल्या मग शिक्षणावर काही जबाबदारी टाकलेली असते की शिक्षणात काय व्हायला पाहिजे बा, की आमचे विद्यार्थी असे फॉरेनला जायला पाहिजेत, किंवा फॉरेनचे विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये यायला पाहिजेत, किंवा आमच्या विद्यार्थ्यामध्ये गुड सॅमॅरिटन किंवा ज्याला चांगला नागरिक आमचा तयार व्हायला पाहिजे, त्याला देशाची घटना जी आहे त्या घटनेची जी बांधिलकी निर्माण व्हायला पाहिजे, अशा काही गोष्टी अशा मानल्या जातात. मग ही शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट असतात. ही राष्ट्रीय उद्दिष्टे ठरली की सगळी थोडीशी जी स्थूल असतात लक्षात घ्या. आणि मग ही जी स्थूल उद्दिष्ट आहेत त्यासाठी मग काय केलं जातं की प्रत्येक स्तराची उद्दिष्टे ठरवली जातात. म्हणजे प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्ट, माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्ट, उच्चची वगैरे वगैरे त्याप्रमाणे जी ठरली की हा तक्ता पहा. मग आता हे ठरली समजा प्राथमिक शिक्षणाचं काय व्हायला पाहिजे, माध्यमिकला काय व्हायला पाहिजे, उच्च माध्यमिकला, म्हणजे समजा असं मी ठरवलं की प्राथमिक शिक्षण उद्दिष्ट काय आहेत की जमता आमचा हा जो विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचं बाहेर पडणार आहे तो माध्यमिक शिक्षणाची त्याची पूर्वतयारी व्हायला पाहिजे, हे एक उद्दिष्ट असेल आमचं. दुसरं उद्दिष्ट असं असेल की कदाचित हा विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून बाहेरच पडणार असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी जी काही आवश्यक त्याला कौशल्य लागतात, आवश्यक गुण लागतात, तर तेही त्याच्यामध्ये विकसित व्हावेत, हे आमचं प्राथमिक शिक्षण उद्दिष्ट असेल. हे तसं माध्यमिकचं उद्दिष्ट असेल, तसं प्रत्येकाचं असेल. ही ठरली एकदा उद्दिष्ट की आपण त्यातलं कुठलं एक घेऊया, की आपण ठरलं की माध्यमिकचं आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आपण माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्ट ठरली. मग त्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षणाची काय ती उद्दिष्ट ठरली बा की माध्यमिक शिक्षण कसं व्हायला पाहिजे की ते कॉलेजला गेल्यानंतर अमुक व्हायला पाहिजे, तमुक व्हायला पाहिजे वगैरे. मग त्यासाठी पुन्हा काय ठरलं की नुसतं माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्ट ठरवून चालत नाही. मग माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्ट ठरवायची तर पुन्हा प्रत्येक स्तराची उद्दिष्ट ठरली पाहिजेत. मी 5वीत काय व्हायला पाहिजे, 8वीत काय, 6वीला काय व्हायला, 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला काय व्हायला पाहिजे. मग 5वीत काय व्हायला असेल तर मग 5वीची उद्दिष्ट जर साध्य व्हायची असतील तर 5वीचा जो अभ्यासक्रम आहे मग त्या 5वीचा काय अभ्यासक्रम जर असेल तर मग त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित काय असेल ते त्या मराठीमध्ये काय व्हायला पाहिजे. म्हणजे 5वीचा विद्यार्थी मराठी म्हणजे 5वीपासून जेव्हा 6वीत जाईल तेव्हा त्याला काय मराठी यायला पाहिजे, त्याला इंग्रजीमध्ये काय यायला पाहिजे, गणितात काय यायला पाहिजे, त्याला अपूर्णांक यायला पाहिजेत किंवा पूर्णांक व्हायला पाहिजे किंवा गुणाकार भागाकार यायला पाहिजे वगैरे वगैरे. ही आमची उद्दिष्ट ठरलेली. हे ठरल्यानंतर म्हणजे आता या ठिकाणी मी काय केलं आहे पहा, यातल्या गणिताचं आपण उद्दिष्ट ठरवलं की कुठल्या या ठिकाणी घेतल्या मी की आता या ठिकाणी गणितातली उद्दिष्ट मी ठरवलं. गणितातली पुन्हा बीजगणितातली उद्दिष्ट कोणती, भूमितीतली उद्दिष्ट कोणती, पुन्हा या ठिकाणी मग आता बीजगणिताची उद्दिष्ट आमची ठरली, भूमितीतली उद्दिष्ट ठरली. तर फक्त आपण बीजगणिताचा विचार केला तर पाठ क्रमांक 1चं उद्दिष्ट कोणतं, 2चं उद्दिष्ट कोणतं, 3चं, अशा पद्धतीने. आता पाठ क्रमांक 1चं उद्दिष्ट मी साध्य केलं अशी आपण कल्पना करू थोडा. मी पाठ क्रमांक 1चं उद्दिष्ट साध्य केलं, दुसऱ्या दिवशी मी 2 नंबर साध्य केलं, अशी मी सगळी साध्य केली. सगळ्या पाठांची उद्दिष्ट मी साध्य केली. 8 पाठ होते आमच्या त्याच्यामध्ये. ही 8 पाठांची उद्दिष्ट बीजगणिताची साध्य झाली. तशी भूमितीची साध्य झाली. म्हणजे या ठिकाणी गणिताची उद्दिष्ट साध्य दिली. गणिताची उद्दिष्ट साधली की तुम्ही 8वीची उद्दिष्ट सगळी साध्य जायची. तशी 7वीवाल्याने साध्य केली, 6वीची केली, 7वीची केली, 10वीची केली. म्हणजे माध्यमिकची उद्दिष्ट साध्य झाली. माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्ट साध्य झाली. तशीच प्राथमिकवाल्याने माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा विद्यापीठ शिक्षणाची उद्दिष्ट साध्य झाली. आणि मग सगळे देशाची उद्दिष्ट साधली. म्हणजे देशाची उद्दिष्ट जर साध्य व्हायची असतील तर माझ्या वर्गात मी जे शिकवतो त्याचा संबंध देशाच्या उद्दिष्टाशी आहे. म्हणजे देशाच्या विकासासाठी माझ्या वर्गातलं अध्यापन आहे ते कसं संबंध असतं हे याच्यावर लक्ष दिलं आपल्या. म्हणून मी नेहमी असं सांगतो विद्यार्थ्यांना की लक्षात घ्या आपण की आपण शिक्षकांनी बाहेर समाजसेवा केली पाहिजे वगैरे, ठीक आहे, ज्याला शक्य आहे करावं त्यांनी करावं, आमचं काही म्हणणं नाही. परंतु या ठिकाणी मी वर्गातले प्रामाणिकपणाने माझी जी काही सोपवलेली कामं आहेत मी करणं ही सुद्धा देशसेवाच आहे, राष्ट्रसेवा. तर वेगळी समाजसेवा सुद्धा करण्याची गरज नाही. हेच प्रामाणिकपणानं करणं, कारण हे जर सगळ्यांनी प्रामाणिकपणानं केलं तर आपण देशाच्या विकासाचाच हातभार लावत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या दैनंदिन अध्यापनाचा संबंध राष्ट्रीय विकासाचा असतो. आणि म्हणून उद्दिष्ट जी आपण ठरवतो अभ्यासक्रमाचे असू देत, पाठ्यक्रमाचे असू देत किंवा अध्यापनाच्या वर्गातल्या अध्यापनाचे असू देत, ही उद्दिष्टे ठरवताना जसं विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकासाचा विचार करतो तसं राष्ट्रविकासाचा म्हणजे समाजाच्या विकासाचा देखील विचार करत असतो. आणि ते दोन्ही गोष्टी विचारात घेऊन आपण उद्दिष्ट ठरवत असतो. तर हे झाल्यानंतर म्हणजे हा सगळा भाग झाल्यानंतर आता येतं की मूल्यमापनाची साधन. आता मी अध्यापन घेत नाही कारण मागे स्वतंत्र आपण एक व्हिडिओ खाली आपण अध्यापनावर केलेला होता, मग अध्यापनाबद्दल मी काही बोलत नाही. खरं म्हणजे त्यासाठी काय व्हायला पाहिजे, ही जर उद्दिष्ट साध्य व्हायची असतील तर वेगवेगळ्या प्रकारची अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या सगळ्या आपल्याला पाहायला पाहिजेत.
सहशालेय उपक्रम त्यातनं सध्या साध्य होत असतात आणि सगळी साध्य झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी मूल्यमापनाची काही साधनं असतात. त्या 2 प्रकारची साधनं आपण पाहतो. एक लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा ही संख्यात्मक साधनं आहेत. म्हणजे ज्याच्यावरून आपण त्याला सांगू शकतो की ह्याला इतके मार्क पडले, ह्याला इतके मार्क, आणि पटकन आपल्याला त्याला अर्थ लावणं पण सोपं जातं. बऱ्याचशा प्रमाणात हे वस्तुनिष्ठ असतात. आणि दुसरा जो भाग असतो म्हणजे गुणात्मक साधनं, जी आपण साधारणपणे फारसे वापरत नाही परंतु वापरणं आवश्यक असतं. प्रासंगिक नोंदी, पडताळ सूची, पदनिश्चय श्रेणी, प्रक्षेपण तंत्र, समाजमिती तंत्र, शोधिक अभिरुची, समस्या, व्यक्तिमत्व, सगळ्या शोधिका जे आहेत ते सगळ्या अभिरुची शोधिका असेल, समस्या शोधिका असेल, व्यक्तिमत्व शोधिका असेल. आता आपण या ठिकाणी साधनाची थोडीशी वैशिष्ट्ये बघत जाऊया. हे साधनामध्ये पहिला आपण प्रकार बघितला होता की लेखी परीक्षा. या लेखी परीक्षेमध्ये 3 प्रकार आपण प्रश्नाचे मानतो. एक दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. खरं म्हणजे प्रश्नाचे 2च प्रकार, खऱ्या अर्थानं 2 प्रकार आहेत. कसे 2 प्रकार? एक वस्तुनिष्ठ प्रश्न आणि व्यक्तिनिष्ठ प्रश्न. हे दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी हा जो प्रकार जो आहे हा व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे आणि दुसरा जो आहे तो प्रकार आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न. व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? तर प्रश्नाचं उत्तर तपासताना त्या व्यक्तिपरत्वे गुणधर्मावर फरक पडतो, त्याला म्हणायचं व्यक्तिनिष्ठ. आणि वस्तुनिष्ठ म्हणजे काय? तर ज्या प्रश्नाचं एक आणि एकच उत्तर असतं आणि ते कुणीही तपासला, कधीही तपासला, कोणत्याही वेळी तपासला तरी देखील ते उत्तरात फरक पडत नाही, त्याच्या गुणदानात फरक पडत नाही, त्याला म्हणतो आपण व्यक्तिनिष्ठ प्रश्न. आता या दीर्घोत्तरीचे प्रश्न आता त्याच्यामध्ये काही वेळेला काही अडचणी येतात. दीर्घोत्तरी प्रश्न जर असतील तर काही घोटाळे होतात. लघुत्तरी मग आपण काय करतो की मोठा प्रश्न नको, मग थोडे लहान प्रश्न करतो. पण मी म्हणलं तुम्हाला तरीसुद्धा हे जे सगळं असतं हे सगळे व्यक्तिनिष्ठच प्रश्न असतात. आता हे दीर्घोत्तरी प्रश्न जर समजा वापरायचं आपण ठरवलं तर काय प्रॉब्लेम येतो आपल्याला? आपण दीर्घोत्तरी प्रश्नाचे दोष बघूया. तर काय होतं की जो प्राश्निक असतो म्हणजे ज्याला आपण पेपर सेटर म्हणतो की त्याला काय नेमकं अपेक्षित आहे काय समजत नाही आणि मग उत्तर लिहिणारा वेगळंच लिहितो आणि प्राश्निकमधून नाही मला हे अपेक्षितच नव्हतं. अगदी समजा त्यांनी असं म्हण की शिवाजी महाराजांची योग्यता लिहा, 10 मार्काचा प्रश्न. तर शिवाजी महाराज योग्यता लिहा, प्राश्निकाच्या मनात काय माहीत नाही मला. मी काय केलं, शिवाजी महाराजांची साधारणपणे एक शूरवीर म्हणून योग्यता लिहिली. पण ते म्हणतो नाही मला हे अपेक्षित नव्हतं. मला त्यांचं जे काही ज्याला ह्याचं धोरण किंवा पाणी धोरण जे होतं ते त्याच्या भर द्यायला पाहिजे होता तुम्ही, पण तसं तुम्ही म्हणलेलंच नव्हतं, नुसतं योग्यता म्हणलं होतं. हा गोंधळ होतो. म्हणजे लिहिणारा आणि पेपर काढणारा यांच्या समजुतीमध्ये फरक होतो आणि त्यामुळे गोंधळ होतो. नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्न विचारू शकत नाही, कारण मोठे दीर्घोत्तरीचं नावच दीर्घ म्हणजे मोठा प्रश्न आहे. जर असे मोठे प्रश्न 10 मार्काला 15 मार्काचे प्रश्न विचारले, समजा 100 मार्काचा पेपर असेल, किती प्रश्न विचाराल? जास्तीत जास्त तुम्ही 10 प्रश्न विचाराल. मग 10 प्रश्न विचाराल तर मग वर्गात तुमच्या अभ्यासक्रमात टॉपिकच 15 होते. मग 5 टॉपिकचं काय करायचं? आणि किंबहुना एखादा टॉपिक मोठा असेल त्याच्यावर एकच प्रश्न टाकलं कसं चालेल? एक टॉपिक मोठा, एखादा छोटा टॉपिक असू शकतो. मग असा त्यामुळे घोटाळा होतो. म्हणून काय होतं मग की काही टॉपिकवर अन्याय होतो. म्हणून आता ते फार मोठा दोष मला होतो. नंतर प्रश्नाच्या उत्तराची लांबी, अक्षर, शुद्धलेखन इत्यादी घटकाचा परिणाम गुणधर्मावर होतो. मुलाचा अक्षर जर चांगला असेल तर ते पेपरवाला जो तपासणारा आहे तो तपासणारा नीटनेटकं तपासू शकतो. अन्यथा काय होतं की खराब जर अक्षर तो बघतही नाही, त्याला कंटाळा येतो, कदाचित त्याचं मत वाईट होतं आणि कदाचित त्याचे मार्क्स हे म्हणतात. म्हणजे झालं काय आपल्याला काय पाहायचं होतं? जे पाहिजे त्याला इतिहासाचं ज्ञान आहे का नाही, किंवा एखाद्या समजा शिवाजी महाराजांच्याबद्दलचं ज्ञान आहे का नाही हे पाहायचं होतं. पण तुम्ही काय केलं, अक्षर खराब म्हणून त्याला मार्क कमी दिले, हे अन्याय होतं विद्यार्थी. म्हणजे असे वेगवेगळे घटक असतात. एखाद्याने फार मोठं उत्तर लिहिलं त्याला मार्क्स जास्त द्यायचे, किंवा कमी उत्तर लिहिलं तर कमी मार्क्स द्यायचे. खरं कमी किंवा जास्त ह्याला कुठेच काही माप नसतं. का तेवढेच? त्याला काही उत्तर नाही आहे. आणि असे गोंधळ होतात. म्हणून म्हणलं की शेवटी हा व्यक्तिनिष्ठ हा भाग सगळा असतो. जर परीक्षा व परीक्षार्थी परिचित असतील तर त्यांच्या गुणांवर परिणाम होतो. जर मुलगा ओळखीचा असेल तर मग बऱ्याच वेळा असं होतं काय वेळेला की आता थोडंसं एक मानवी स्वभावामुळं कदाचित थोडेसे गुणगान उदार हाताने दिले जाण्याची शक्यता असते. किंवा असं लक्षात आलं समजा तुमचा विद्यार्थी वर्गात हा फार खोड्या करतो, त्रास देतो, किंवा काही त्याचे दुर्गुण दुसरे असतील काही, पण तुम्ही त्या दुर्गुणाचे मार्क इकडे काहीच कारण नाही.
समजा एखादा मुलगा आहे वर्गात खोडकर आहे खूप, पण पेपर चांगलं लिहिलं आहे, पण होतं काय की तुम्हाला ते माहीत आहे ते मुलगा, आणि मग कदाचित असं होण्याची शक्यता असते की त्या मुलाच्या गुणधर्मावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. नंतर परीक्षेच्या प्रवृत्तीचा परिणाम होतो की काही परीक्षक उदार असतात, तर काही परीक्षक, कारण काही परीक्षक असे असतात की आपल्याला कधी मार्क मिळाले नाहीत ना, तर ह्या मुलांचा देऊन टाका, कल्याणकारी एक्झामिन असतात. तर काही लोक असे असतात की मला मिळाले नव्हते ना, ह्याला कशाला मिळू द्यायचे, अशा प्रवृत्ती, त्याच्यामुळे त्याचे मार्क्स मिळण्याचे कमी होतात. अशा वेगवेगळ्या कारणांना मार्क्स म्हणजे त्याच्यावर ते थोडक्यात हा गुणदान आहे ते सगळे सदोष होतं. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे गुणदान सदोष होतं. मनस्थितीचा परिणाम होतो. परीक्षेत जर चांगल्या मूडमध्ये असेल पेपर तपासताना, तर जरा चांगले बऱ्यापैकी ते पेपर तपासेल, व्यवस्थित मार्क्स देतील. जर त्याची मूड खराब असेल तर त्याच वेळा पेपर तर कदाचित त्या पेपरला न्याय मिळत नाही. नंतर पेपर तपासताना सुरुवातीला चिकित्सक असतात, आणि नंतर मात्र ते उदार गुणदान, म्हणजे नंतर कंटाळा येतो, जाऊ देतं काय. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल, साधारणपणे जर कुठे आपण जर अभ्यास थोडासा केला रिसर्चच्या दृष्टिकोनातून सुद्धा, तर जिथं एसे टाईप प्रश्न असतात तिथं बहुतेक वेळा प्राध्यापकांची किंवा कोणी म्हणजे जे काही एक्झामिनर्स असतात किंवा असेसर असतात, त्याची प्रवृत्ती अशी राहते साधारणपणे की 50 ते 60च्या रेंजमध्ये सगळे मार्क देऊन टाकायचे. म्हणजे काही तक्रारी येत नाही, मुलगाकडून रिव्हॅल्युशनला अर्ज करत नाही, कारण काय तो पास झालेला असतो. आता म्हणजे त्याला असं वाटतं की आता मुलगा असतो हुशार, त्याला असं वाटतं की मला खरं म्हणजे 65-70 मार्क मिळायला पाहिजेत, पण जाऊ दे, मग 60 मिळालेत ना, सोडून द्या. पण हा पण मग काय करतो, साधारणपणे या रेंजमध्ये मार्क टाकत असतो. नापास झाला तर त्यात तक्रार केली किंवा 80-90 मार्क मिळाले तरी कदाचित शंका येईल कुणाला, म्हणून हे आपलं हा सगळा प्रकार होतो. आणि मग ते सगळं चुकीचंच गुणदान होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरपत्रिकेत पहिल्या उत्तराचा परिणाम नंतरच्या प्रश्नाच्या उत्तरावर होतो. म्हणजे काय होतं की मग म्हणलं की पहिला प्रश्न लिहिला त्याने खूप चांगला लिहिला असेल, पुढचा प्रश्न खराब लिहिला असेल तरीसुद्धा तुमचं मत चांगलं बनतं आणि त्या मुलाला चांगले मार्क मिळतात. याच्या उलट असं होतं की पहिला प्रश्न तुम्ही चुकीचा लिहिला किंवा योग्य लिहिला नाही, आणि मग दुसरे प्रश्न चांगले असेल तरीसुद्धा वाईट एकदा मत झालं की त्याचा परिणाम थोडासा त्या पुढच्या प्रश्नाच्या गुणदानावर होण्याची शक्यता असते. तसं व्यक्तिनुसार गुणदान बदलतं. म्हणजे एकच पेपर आहे, आणि जर तुम्ही असे काही प्रयोग झालेच आपल्याकडे, काही विद्यापीठामध्ये देखील संशोधन झालेले आहेत, महाराष्ट्रातसुद्धा संशोधन झालेले आहेत. एकच पेपर 2-3 एक्झामिनर तपासून दिल्यानंतर, आणि त्याची रेंज म्हणजे माझे मित्र सांगतात, नाव फक्त घेत नाही, की अगदी 30 मार्कापासून 80 मार्कापर्यंत, म्हणजे 100 मार्काच्या पेपरमध्ये 30 मार्कापासून 80 मार्काच्या पेपरपर्यंत ही रेंज गेलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे अशी व्यक्तिनिष्ठता असते. आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे सदोष गुणदान होता, त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मग काय करायचं असतं, तर म्हणून मग हे दीर्घोत्तरी प्रश्न आपण टाळतो. मग काय करायचं, म्हणजे लघुत्तरी प्रश्न विचारले आपण, तर काय होतं की त्यातले थोडेसे दोष कमी होतात. थोडेसे, कारण काय होतं की 10 मार्काच्या प्रश्नाऐवजी 5-5चे 2 विचारतो, म्हणजे प्रकार तोच राहतो. पुन्हा बाकी सगळे दोष त्यात असतातच, फक्त मोठ्याच्या ऐवजी फक्त लहान प्रश्न झाला एवढंच. पण पुन्हा तिथंसुद्धा व्यक्तिनिष्ठ येते. आणि म्हणून मग सगळ्यात चांगला प्रकार काय, तर मग वस्तुनिष्ठ प्रश्न. आणि वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये सुद्धा आपण काय करतो पहा, की जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आपण मग अशी पाहिले की पूर्ती प्रश्न, द्विपर्यायी प्रश्न, जोड्या लावा किंवा सूचनेनुसार जोड्या लावा, हे जे प्रश्न असतात याच्यानुसार काही दोष आहेत, लक्षात घ्या. कारण पूर्ती प्रश्न जे असतात ते खालच्या वर्गामध्ये ठीक आहेत. द्विपर्यायी प्रश्नामध्ये काय होतं, येस नोचे प्रश्न असतात. मग समजा अशी कल्पना करू आपण की 10 आपण हे दिले, प्रश्न दिले, त्यात 5 आपण दिले त्याला साधारणपणे नाही, त्याची काय आपण म्हणूया नोचे, आणि 5 येसचे असतील. एका मुलाने काय केलं, अंदाजपंचे सगळे येस करून टाकले, तर 5 मार्क त्याला फुकट मिळाले, असं होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे सगळे प्रकार टाळण्याऐवजी मग टाळून आपण अलीकडं सगळ्यांदा जास्त पॉप्युलर, अत्यंत चांगला प्रकार मानला जातो तो म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. म्हणून आपण बहुपर्यायी प्रश्नाच्या बाबतीत थोडीशी माहिती घेऊया. या प्रश्नामध्ये काय असतं, की अपूर्ण विधान दिलेलं असतं, त्याला पूर्वार्ध किंवा स्टेम, सगळं तुमच्या परिचयाचं आहे सगळं. त्याला स्टेम म्हणतात. पहिला जो पार्ट असतो त्याला म्हणतात स्टेम. हे अपूर्ण विधान पूर्ण करण्यासाठी प्रश्नाच्या विधानाच्या खाली कंसामध्ये पर्यायी उत्तरे दिली असतात. या पर्यायी उत्तरामधून योग्य पर्याय निवडून विद्यार्थ्यांनी विधान पूर्ण करणे अपेक्षित असते. त्यासाठी अत्यंत स्पष्ट सूचना दिलेली असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ खाली काही विधाने दिलेली आहेत, त्या विधानातील रिकाम्या जागी विधानाखालील कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहून विधान पूर्ण करा. असं आपल्याला असे प्रश्न असतात. आता अलीकडे तर आपण कॉम्प्युटराईज करतो, आपण नुसतं तिथे टिक मारतो किंवा ते ह्यानं काय म्हणतो आपण पेन्सिलनं पण ते ब्लॉक करतो. पण असे जर आपण ऑफलाईन घ्यायचं असतं आपल्याला, असे आपण करत असतो. मात्र हे सगळं पहिल्यांदा सूचना देणं अत्यंत आवश्यक असतं, की
काय करायचं त्यांनी प्रश्न म्हणजे पर्याय लिहायचा आहे तिथं का फक्त पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे का पर्याय लिहून वाक्य पुन्हा पूर्ण करून लिहायचं आहे हे सूचना मात्र ते लिहिणं आवश्यक असतं. आपण प्रश्नपत्र कोणताही जरी वापरणार असला म्हणजे तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न वापरा, त्यातला जोड्याला वापरा किंवा तुम्ही बहुपर्याय तुमच्या येस नो वापरा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न वाचता तुमच्या किंवा लघुत्तरी प्रश्न वापरा, तरीसुद्धा महत्त्वाची सर्वात गोष्ट काय असेल तर आपलं उद्दिष्ट काय म्हणजे ते प्रश्न हे ते उद्दिष्टाधिष्ठितच असले पाहिजेत. म्हणजे उद्दिष्टानुसारच ते प्रश्न असले पाहिजेत, भले प्रश्नप्रकार कोणताही असो. आता आपण ठरलं की आपल्याला आता आपण दीर्घोत्तरीच्या बाजूला टाकलेले आहेत आणि आपण आता बहुपर्यायी प्रश्न घ्यायचे ठरवले. मग बहुपर्यायी प्रश्न घ्यायचे तर नुसते बहुपर्यायी प्रश्न घेऊन आपल्याला चालणार नाही. ते कसे घेतले पाहिजेत आपल्याला, तर ते प्रश्न काढायचे कसे, त्याची कोणती आपण दक्षता घ्यायची ते बघू आपण. तर असं म्हणलं की प्रश्नाची सूचना अत्यंत स्पष्ट असावी. उदाहरणार्थ खाली काही विधाने दिली आहेत, त्या विधानातील रिकाम्या जागी विधानाखाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाच्या क्रमाचे फक्त अद्याक्षर लिहा. या ठिकाणी पहा, आता जे आपण जे काही पर्याय देऊ त्या फक्त जे काही तुम्ही क ख किंवा दिलेले ते पर्यायाला नाव ए बी सी डी काय असेल तर ते फक्त ए लिहा किंवा बी लिहा किंवा काय क्रमांक असेल तर तो लिहा वगैरे म्हणजे सूचना देणं अत्यंत आवश्यक असतं. जे पर्याय उत्तरादाखल द्यायचे ते सारखे असावेत, ज्याला आपण फसवे म्हणत नाही. खरं म्हणजे फसवे म्हणणं चुकीचं आहे, कारण आपल्याला काही मुद्दाम त्याला फसवणार नाही. ते सारखे असले पाहिजे. आता उदाहरणार्थ पहा, मिझोरामची राजधानी टिंबटिंब आहे. आता काय केलं पहा, मी काय दिलं प्रश्न त्याचं उत्तर काय दिले, पाटणा, भोपाळ, लखनौ आणि ऐजाव. आता इथं लक्षात घ्या, इथं सरळ लक्षात येते की हे काही बरोबर नाही, कारण मिझोराम हे ईशान्येकडे राज्य आहे आणि त्याच्या राजधानी सगळे जी नावं जी दिलेली आहेत ही सहजपणे ओळखता येण्यासारखी आहे की उत्तर शोधता येईल. तर हे चुकीचं आहे. म्हणून पुढे तिथे मी एक तिथे अशी खून केली पाहिजे तिथं, म्हणजे ते चुकीचं आहे. त्याच्याशी काय व्हायला पाहिजे, या प्रश्नाला जे पर्याय द्यायला पाहिजे ते असे आयझॉल, मणिपूर, दिसपूर आणि कोहिमा. कारण ही ईशान्येकडची राज्य त्यांच्या राजधानी म्हणजे तिथं काय एक वेळा गोंधळ होईल, मुलाला विचार करावा लागेल. नंतर प्रत्येक विधानातील योग्य पर्यायाचा क्रम ठराविक क्रम असू नये. म्हणजे समजा 3 नंबरचं प्रत्येक प्रश्नाचं जे काही 3 नंबरचंच प्रश्न जे उत्तर हे बरोबर उत्तर असं असता कामा नये. नंतर उत्तरादाखल द्यायची पर्यायी संख्या किमान 4 असावी. उत्तीर्णतेचा निकष 50% असेल तर 3 पर्याय द्यायला हरकत नाही. आता हे असं का पहा, 4 का असावी, बहुतेक तुम्ही पाहिलं असेल, आपण कधी हा विचार केला का मला माहीत नाही. तर काय असतं पहा की आपल्याकडे 35ला जिथं पासिंग आहे, जिथं 35ला पासिंग आहे, जर आपण समजा 2च पर्याय दिले, मग अशी म्हणलं मी 2च पर्याय दिले काय होईल, तर अंदाजानं मुलांनी उत्तर दिलं, अंदाजानं उत्तर जर 50% उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. जर 3 पर्याय दिले तर अंदाजानं त्यांनी उत्तर दिली तर 30% उत्तर येण्याची शक्यता, म्हणजे स्टॅटिस्टिकली आपण प्रोबॅबिलिटीचा विचार केला तर 30% उत्तर त्याची बरोबर येण्याची शक्यता. म्हणजे त्याला 30 मार्क, 100 मार्काचा पेपर आहे असं आपण समजूया, मग त्याला 30 मार्क त्याला फुकट मिळण्याची शक्यता. म्हणजे काही फुकट म्हणण्यापेक्षा अभ्यास केलेला नसतानासुद्धा त्याला 30 मार्क मिळतील. 30 मार्क त्याला मिळाली की कदाचित आपला मॉडरेटर किंवा आपण आपलं काय म्हणजे सिस्टीम किंवा काय आपण म्हणू की मानवी स्वभाव म्हणा की त्याला 5 मार्क आपण देणार आणि त्याला पास करणार. आणि पास झाल्याचा अर्थ काय होतो लक्षात, पास होण्याचा अर्थ काय झाला, तर त्या मुलाला त्या विषयातलं अपेक्षा इतकं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे काही ज्ञान प्राप्त झालेलं नसताना तुम्ही आता असं विधान करतात अप्रत्यक्षरित्या की तो मुलगा या विषयात समाधानकर त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणून आपण काय करतो, 4 पर्याय देतो. 4 पर्याय दिलं काय होईल, चुकीची उत्तरं जर त्या अंदाजानं उत्तर त्यांनी दिली सगळी तरी उत्तर किती उत्तरे मिळतील त्याला किंवा किती मार्क्स मिळतील, तर 25 मार्क्स मिळतील. 25 मार्क मिळाले तर काही मुलांना हे पास होत नाही आणि मग आपला जो उद्देश आहे तो सफल होतो. म्हणजे त्या मुलाला ह्या विषयात समाधानकारक ज्ञान नाही, त्यामुळे तो तिथंच थांबला, तो वर जाणार नाही, म्हणजे आपलं काम पुरेसं आहे. 5 पर्याय दिले तर काय होईल, तर 5 पर्याय दिले तर 20 फक्त जे आहे 20% त्याची प्रॉबिलिटी येईल. म्हणजे फक्त 1/पंचमांशच या ठिकाणी त्याची उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. पण काही गरजच नाही ना, माझं 25नंच जर काम भागते, 4 पर्यायानं माझं काम भागतं, तर 5 आणि 6 पर्याय द्यायचं काय कारण आहे मला.
म्हणून मी काय करतो 4 पर्याय लक्षात घ्या. म्हणून मी तसं म्हणलं आहे, जर 50%चं पासिंग असेल तर 3 पर्याय दिले ते काही फार फरक पडत नाही. कारण 3मध्ये काय होईल, त्याला 33% त्याला मार्क मिळतील आणि 33% मार्क मिळाले तरी तुमच्या दृष्टीने जर 50ला पासिंग असेल तर त्या मुलाला तुम्ही पास म्हणणारच नाही. आणि पास म्हणणार नाही म्हणजे त्याला त्या विषयातलं समाधानकारक ज्ञान नाही असंच तुम्ही म्हणणार आहात, त्यामुळे तुमचा उद्देश सफल होतो. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणलेलं आहे. नंतर जेव्हा आपण पर्याय देतो ते म्हणजे 3पेक्षा वेगळे उत्तर किंवा 3 योग्य असे पर्याय असू नयेत. लक्षात घ्या, 3 किंवा 3 असे जे आहेत ना, असे पर्याय असू नयेत. आता हे काय होतं पहा, की आपल्याला काय पर्याय सुचत नाही म्हणलं मग काहीतरी करायचं, 3 किंवा 3पेक्षा वेगळे उत्तर असा पर्याय शक्यतो असू नये. नंतर प्रश्नात अनावश्यक शब्दांची गर्दी नको. म्हणजे आता अयोग्य प्रश्न मी दिला मुद्दाम खाली, की भारतातील अत्यंत निसर्गसंपन्न असलेल्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या व समृद्ध संस्कृती असलेल्या केरळची राजधानी टिंबटिंब ही आहे. आता या ठिकाणी विचारायचे काय मला, फक्त केरळची राजधानी कोणती आहे, बरोबर आहे. आणि खाली तुम्ही 4 पर्याय. हे कशाला देतात वरचं ते वर्णन, निसर्गसंपन्न पर्यटनाचे केंद्र आणि समृद्ध संस्कृती, काहीच गरज नाही ना. केरळची राजधानी टिंबटिंब ही आहे, बस होते. म्हणजे या ठिकाणी विनाकारण अशा शब्दाची गर्दी करू नये. काही पेपर सेटर्सना असं वाटतं की असं आपण थोडंसं ना जास्त गुंतागुंतीचं केलं की आपण जरा थोडेसे चांगले पेपर सेटर आहोत असं वाटतं, किंवा मुलांना कसं आपण अडचणीत आणलं, अशी काही वेळा धारणा, चुकीची धारणा असते ती. काही वेळा मी पाहिलेलं आहे की वाक्यरचनासुद्धा काय मोठ्या करायच्या, मुद्दाम अशी विधानं करायची. आपल्याला शेवटी लक्षात घ्या, परीक्षा हेतू काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे प्रश्न विचारण्याचं, हे महत्त्वाचं आहे. ते साध्य झालं की ते पाहणं महत्त्वाचं आहे. हे तर तुम्हाला ते भाषा पाहिजे का, त्याची बाकीची माहिती तुम्हाला पाहिजे का, त्याला ते संपन्न आहे का, निसर्ग माहिती आहे का, पर्यटन केंद्र हे माहिती आहे का, हे जर हे तुमचं उद्दिष्ट नसेल तर कशाला बाकी शब्द घालता. म्हणजे शब्द टाळले पाहिजेत. नंतर पूर्वार्ध वाचल्यावर प्रश्न निश्चित समजला पाहिजे. म्हणजे असं अर्धवट विधान, आता पहा काय अयोग्य विधान दिले खाली, एखाद्या ठिकाणचे तापमान टिंबटिंब. आता म्हणजे काय, कमी होते जास्त होते, काहीच कळत नाही ह्याच्यावरून. मग खाली पर्याय देत पहा, विषुववृत्तावर जास्त असते, सपाट प्रदेशात कमी असते, समुद्रावर जास्त असते, अक्षांशानुसार बदलते, ह्याच्यातून काहीच कळत नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केले, एखाद्या जागेचे तापमान प्रामुख्याने टिंबटिंब यावर अवलंबून असते. मग खाली त्या ठिकाणी आपण पर्याय दिले आहेत. नंतर प्रश्नामध्ये संदिग्धता नको, म्हणजे वर्षातील लहान दिवस टिंबटिंब या महिन्यात येतो. योग्य उत्तर हे योग्य काय येईल त्याच्यामध्ये, तर उत्तर गोलार्धामध्ये, कारण गोलार्ध तुम्ही दिलेलं नाही तर मग हा महिना बदलेला, लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारचा संदिग्ध त्याच्यामध्ये येता कामा नये. आता बहुप्रश्नाचे फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा पण काय. ह्या प्रकारामुळे काय होतं, विद्यार्थ्याला आकलन कितपत झाले व त्याचा उपयोग त्याला कितपत करतात हे समजतं, की आपल्याला माहिती आहे. ह्या प्रश्नामध्ये संदिग्धता राहत नाही, आपल्याला माहीत झालं. या प्रश्नाची उत्तरे तपासण्यात वस्तुनिष्ठता येते. अशा प्रकारची उत्तरे तपासणे खूपच सोपं असतं. हल्ली तर कॉम्प्युटरवर आपण तपासतो, फार कमी वेळात पेपर तपासून होतात आणि कुणीही तपासू शकतं. लक्षात घ्या, कमी वेळात अधिक आशयाच्या आकलनासंबंधी मूल्यमापन करता येतं. नंतर विद्यार्थ्यांना अत्यंत कमी वेळात प्रश्नपत्रिका सोडवता येते, त्यामुळे थकवा किंवा कंटाळ्याचा परिणाम लेखनावर होत नाही. विद्यार्थ्याच्या आता या ठिकाणी एक आणखी गोष्ट आपल्याला करता येते की कुणालाही, म्हणजे मी अगदी अशी कल्पना करून, मी समजा मी सायकोलॉजीचा मनुष्य आहे आणि एखादा फिलॉसॉफीचा मनुष्य जरी त्याला जरी मी दिली उत्तरसूची काढून दिली तर तोही तपासू शकतो, किंवा अगदी एखादा विद्यार्थीसुद्धा तपासू शकेल. लक्षात घ्या, त्यासाठी त्याला काय तज्ज्ञ माणसाची गरज लागत नाही, कारण ती सूची एकदा दिली, कारण हल्ली तर कॉम्प्युटरला आपण देतो, कॉम्प्युटर सूची दिली की लगेच उत्तर मिळतं आपल्याला. हे फार सोपं काम होतं. नंतर विद्यार्थ्याच्या स्वतःच्या आता मर्यादा काय लक्षात, माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की विद्यार्थ्याच्या स्वतःच्या विचार कल्पना यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळत नाही. विश्लेषण करणे, संश्लेषण करणे इथे शक्य होत नाही. म्हणजे काही ठिकाणी होतं नाही असं नाही, परंतु बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की ज्या क्षमता असतात ह्या क्षमता पाहणं फार अवघड होतं. लक्षात घ्या, जसे एखाद्या कल्पनेचा विस्तार करणं, सारांश करणं, स्वतः विशिष्ट मांडणी करणं इत्यादी गोष्टींनी ते वाव नाही. विशेषतः मी शिक्षकांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं, शिक्षक असो किंवा प्राध्यापक असो, विशेषतः सेट नीटच्या बाबतीत माझा नेहमीचा अनुभव असा आहे की प्राध्यापकांना शेवटी शिकवायचं म्हणजे काय करायचं असतं. लक्षात घ्या, शिकवतो म्हणजे आपण काय करत असतो. लक्षात घ्या, तर आपण काय करतो, एखाद्या कल्पनेचा विस्तार करतो, सारांश करतो, स्वतःची विषयी मांडणी करतो, एखाद्या कल्पनेचा अर्थ लावतो. ह्या ज्या क्षमता असतात ह्या क्षमता मला महत्त्वाच्या असतात, आणि ह्या क्षमता तपासून पाहिजे असतील तर मात्र मग वस्तुनिष्ठ प्रश्न हे कितपत उपयोगी पडतील हे जरा मला थोडंसं मी साशंक आहे बाबतीत, त्याला मर्यादा असते. लक्षात घ्या, आता ही सगळी झाली आपली संख्यात्मक साधनं. आता आपण गुणात्मक साधनाकडे जाऊया. गुणात्मक साधनामध्ये
एक पहिला आपण म्हणलं होतं की प्रासंगिक नोंदी, त्यासाठी मी घेतलेलं नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो प्रासंगिक नोंदी म्हणजे काय. तर प्रासंगिक नोंदी मी आता कुठे गेलो आहे, संख्यात्मक साधनं आपली संपली, आता आपण चाललो गुणात्मक साधनाकडं. त्यातलं पहिले जे त्या तक्त्यामध्ये दिलं होतं ते प्रासंगिक नोंदी. प्रासंगिक नोंदी याचा अर्थ असा असतो की शाळेमध्ये शिक्षक ज्या शिकवत असतात किंवा त्यांचं अध्यापनाचे काम करत असतात आणि ते इतर वेळेला म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष अध्यापनाच्या वेळेला आणि इतर वेळेलासुद्धा एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रसंगामध्ये आपण पाहतो, एखादा मुलगा असतो आणि तो काय करतो, एखादा मुलगा रस्त्याला पडलेला आहे आणि तो त्या मुलाला मदत करत असतो. हा गुण त्या शिक्षकाने नोंदवून ठेवला, त्याची नोंद करून ठेवली. एखादा मुलगा असतो की वर्गामध्ये खूप चांगलं उत्तर देत असतो, त्याची नोंद ठेवणं. एखादा मुलगा असतो की बाहेर जे आहे तो खोड्याच करत असतो, त्याची नोंद ठेवणं. ह्या ज्या सगळ्या नोंदी असतात वेळच्या वेळी केलेल्या, म्हणजे वेळच्या वेळी म्हणण्यापेक्षा वेळोवेळी केलेल्या, या नोंदीच्या आधारे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्याच्या काही बाबतीत निर्णय घेता येतो किंवा विद्यार्थ्याचा नाही ते केवळ त्या पुस्तकी ज्ञानावर त्या विद्यार्थ्याबद्दल मूल्यमापन करणं हे आपलं गैरच आहे ना, की फक्त त्याला काय येतं, हे मराठीतले 4 प्रश्न आले, ह्यातले गणितातले 4 आले, एवढंच नाही तर आपण गुणात्मक विकास बघतो त्याचा. ते कोणतेही गुण विकसित झालेले हे आपल्याला पाहायचं आहे. मग गुण विकसित झाले असतील तर प्रामाणिकपणा असेल म्हणा, सहकार्य वृत्ती असेल म्हणा, हे जे असतील हे पाहायचं असेल तर कसं पाहणार तुम्ही. नाही तर तुम्ही प्रश्न टाकणार का की सहकार्यवृत्ती मी चांगली का वाईट आहे, मग मुलगा म्हणलं हो चांगली आहे, त्याला 1 मार्क दिला, असं होत नसतं. ते पाहावंच लागेल, तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. मग हे निरीक्षण मग काय म्हणलं तुम्हाला, कधी वर्गात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहजपणे ह्या ज्या नोंदी असतात, ह्या नोंदी करून त्या नोंदी ठेवणं, त्या नोंदीच्या आधारानं मी एक शाळा पाहिली, लक्षात घ्या, ज्याला आपण जी. एम. कृष्णमूर्तींच्या फिलॉसॉफीवर चालणारी शाळा, बेंगलोरपासून एक मला वाटतं ऋषी व्हॅलीमध्ये ती शाळा आहे. तिथे शिक्षक जे असतात त्या शिक्षकाकडे एवढ्या प्रचंड नोंदी ते ठेवल्या असतात विद्यार्थ्यांच्या, ती खूप नोंदी, आणि त्याच्यावरच सगळं मूल्यमापन ते करत असतात त्या मुलाबद्दल. तसं आपल्याला, कारण आपण आता बोलतो आहे ते गुणात्मक याच्याबद्दल बोलतो आहे, साधनाबद्दल बोलतो आहे, तर ते गुणात्मक साधन, त्याच्या आधारानं आपण काय निष्कर्ष करणं. दुसरं एक साधन असतं ते म्हणजे चेकलिस्ट. ते एखाद्या संस्थेचे किंवा प्रक्रियेचं किंवा व्यक्तीचं विविध घटक गुण प्रतिसादाकडून जाणून घ्यायचं असल्यास या सूचीचा उपयोग होतो. एखादा गुण विद्यार्थ्यामध्ये आहे का हे देखील पाहता येते. आता पहा, आपल्याला गुणात्मक साधन आहे आपलं. मग आता विद्यार्थी आम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्याच्या अंगात ही गुण असली पाहिजेत, आज्ञाधारकपणा, जिज्ञासूवृत्ती, अभ्यासवृत्ती, कृतीप्रवणता, समंजसपणा. आणि या ठिकाणी मी काय केली, नावं आहेत ते विद्यार्थ्यांची, आणि मग त्या ठिकाणी आता रमेश हा विद्यार्थी तो आज्ञाधारक नाही, परंतु या ठिकाणी पण आदिती मात्र आज्ञाधारक आहे, इब्राहिम आज्ञाधारक आहे, अर्णव आज्ञाधारक आहे, थॉमस आज्ञाधारक नाही आहे. जिज्ञासूवृत्ती कुणामध्ये, रमेशमध्ये आहे, आदितीमध्ये आहे, पण इब्राहिममध्ये जिज्ञासूवृत्ती नाही आहे, अर्णवमध्ये आहे, थॉमसमध्ये आहे. म्हणजे आणि मग हे सगळा जो रमेशचा सगळा जो काही येईल, मग रमेशमध्ये कोणकोणते गुण आहेत, अमुक अमुक आहेत, आणि ह्याच्यामध्ये कोणते गुण नाहीत, अमुक नाहीत. मग त्या गुणविकासासाठी आपल्याला काय करता येईल त्या रमेशच्या बाबतीत, आदितीमध्ये कोणता गुण आहे, कोणते नाहीत, ह्याचं विश्लेषण करून त्याप्रमाणे आदितीला कशा पद्धतीने ट्रेन करायचं, अशा पद्धतीने आपल्याला उपयोग, ह्या साधनाचा उपयोग करता येतो. नंतर रेटिंग स्केल, त्याला पदनिश्चय श्रेणी म्हणतो आपण. इथं काय पाहिलं होतं आपण, एखादा गुण आहे किंवा नाही ते पाहिलं होतं. इथं काय पाहतो तर एखादा गुण किती प्रमाणात आहे ह्याला म्हणायचं रेटिंग स्केल. म्हणजे आता नियमितपण हा पण गुण मानला तर मग तो नियमित किती आहे, कधीच तरी नियमित नसतो, पण नाही काय काय तो असतो असं आपण म्हणतो. कधी कधी प्रामाणिक हे नियमित आहे, नंतर बऱ्याच वेळा येतो, कधीतरी राहतो घरी, किंवा तो नेहमीच नियमित असतो, कायमच नियमित आहे. म्हणजे त्याची क्वालिटी जी आहे ती अशी थोडीशी आपण काय केलं की खालच्या टोकापासून ते वरच्या टोकापर्यंत अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याला रेट केलं किंवा रेटिंग त्याचं केलेलं आहे. त्याचे जे त्या गुणाच्या बाबतीत तो कुठं आहे हे आपण त्याचं स्थान ठरवलं, त्याला म्हणजे पदनिश्चय श्रेणी. आता ही पदनिश्चय श्रेणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणून मांडली जातात. याच्यामध्ये काय केलं, विद्यार्थ्याच्या एखाद्या कौशल्यातील अथवा गुणातील स्थान केवळ एखाद्या शब्दाने न देता त्या बिंदूचे वर्णन केले असते. तर पहा, उदाहरणार्थ प्रयोग करण्याच्या कौशल्यामध्ये विविध घटक अंतर्भूत असतात, त्यापैकी विद्यार्थी नेमका कोठे आहे हे पाहणे अभिप्रेत असते. मग आता प्रयोग करण्याचे कौशल्य असं घेतलं आपण. मग आता काय ते मगाशी आपण काय केलं होतं की फक्त ते आहे कधीतरी असं म्हणत होतं. फक्त इथं काय केलं आम्ही, आता प्रत्येक वर्णनच केलेलं आहे म्हणून त्याला वर्णनात्मक म्हणलेलं आहे. नेटकेपणाने प्रयोगाची मांडणी करतो, त्यासाठी आवश्यक ती मांडणी करतो, मांडणी करताना काही बाबीकडे दुर्लक्ष करतो
केवळ अंतिम क्रियेसाठी प्रयत्नशील राहतो, प्रत्येकाची आवश्यक ती नीट करीत नाही, आणि मग ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आपण खून करणार, या ठिकाणी तो विद्यार्थी आहे, मग विद्यार्थी प्रयोगाची मांडणी करतो किंवा नाही करतो वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं तेच मगाशीच रेटिंग्स केले ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण मांडले. काही वेळा हे अंकात्मक देखील मांडले पहा, 1 2 3 4 5 असं जे असं दिलं जातं, आणि मग 1 सगळ्यात खालचं लेवल आणि 5 म्हणजे सगळ्यात वरची लेवल त्या गुणाच्या बाबतीत, अशा अर्थाने देखील आपल्याला मांडणी करता येते. नंतर प्रक्षेपण तंत्र हे थोडंसं वेगळं तंत्र आहे, आपल्याकडे साधारणपणे आपण फारसं वापरत नाही. हे तंत्र विशेषतः मिलिटरीमध्ये वगैरे ज्या ठिकाणी मोठ्या टेस्ट घेतात त्या ठिकाणी वापरलं जातं. ह्याच्या तंत्राचा 1841 फ्राईडनं पहिला उपयोग केला, कारण त्यांनीच हे सगळं आणलेलं आहे, लक्षात घ्या. कारण त्यांनी अबोधमनाची कल्पना त्यांनी मांडली होती. तर प्रक्षेपण तंत्र वैशिष्ट्य काय असतात, आंतरिक गुणांना प्रकट करतात, मनातील भावना, विचार, विश्वास, इच्छा जाणून घेता येतात. या तंत्रामुळे व्यक्तीच्या हे शब्द व्यक्तीचा बोध अबोधमानाचा शोध घेता येतो. शब्द, चित्रे, प्रसंग, गोष्ट इत्यादीचा वापर केला जातो. या तंत्राचा उपयोग करण्यासाठी खूप तज्ञता लागते, आणि यासाठी शाईचे डाग, चित्रे, गोष्ट पूर्ण करणे प्रसंग उपयोग केला जातो. हे आता काय सांगू तुम्हाला हे काय ते. तर काय होतं की आपण जे वागत असतो, आपण जे वर्तन करतो, दिसणारं वर्तन याला आपण ओव्हर्ट बिहेवियर म्हणतो, बाह्य वर्तन म्हणतो आपण. बऱ्याच वेळा बाह्य वर्तन त्या माणसाची कल्पना येत नाही, आपल्याला माणसाची स्वभावाची कल्पना येत नाही, माणसाची मनाची कल्पना येत नाही. आणि म्हणून मग हे जर त्या माणसाची कल्पना यायची असेल, मनाची कल्पना यायची असेल, माणसाची खऱ्या अर्थानं अभ्यास करत असेल, तर काही तंत्र आपल्याशी वापरतात, त्याला म्हणतो प्रोजेक्टेड. म्हणजे तो काय म्हणतो की हे त्यांनी अबोध मनाची कल्पना मांडली होती की आपण जे काही करतो ते काळाला आपण जसं असतो तसं आपण वागत नसतो. मग खरं जर तुम्हाला काढायचं असेल तो खरा कसा आहे तो, मग काय केलं जातं पहा. त्यातलं एक उदाहरण सांगतो. एक गोष्ट दिली जाते, आणि ती गोष्ट असते ती पूर्णते, म्हणजे अर्धवट गोष्ट द्यायची आणि त्या व्यक्तीने ती गोष्ट पूर्ण करायची. आता ती दिलेली गोष्ट आहे, तो कशा पद्धतीने पूर्ण करतो त्याच्यावरून त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो, त्याच्यावरून त्याच्या वृत्तीचा अंदाज येतो, त्याच्यावरून त्याच्या आवडीचा अंदाज येतो, त्याला काय आवडतं ते, म्हणजे हा त्याच्या प्रवृत्तीचा अंदाज येतो. म्हणजे किंवा एखादा प्रसंग सांगितला जातो आणि त्या प्रसंगात त्याला वर्णन करायला सांगितलं जातं, किंवा चित्राचं वर्णन, चित्र दिलं जातं आणि चित्राचं वर्णन करायला सांगितलं जातं. चित्राचं वर्णन कसं करतो त्याच्यावर आपल्याला ठरवता येतं की हा मुलगा कसा आहे ते. आपण पाहिलं असेल काही वेळेला की आता समजा चित्र काढलेलं आहे आणि त्या सांगितलं चित्र काढ, मग तुझ्या आई वडिलाचं किंवा घराचं चित्र काढ सगळं, आणि मग काय करतो तो की ते वडिलाचे चित्र जे आहे ते मुद्दाम असं डार्क रंगाने काढतो. आपण म्हणतो मग नाही, त्याला वडिलाबद्दल थोडासा राग असण्याची शक्यता आहे वगैरे, अशा पद्धतीचे काही अडाकी त्याची तंत्र आहेत बघा त्याची, त्याच्या आधारानं आपण काही निष्कर्षाला येतो. पण हे सांगण्याचा भाग असा की याच्यामुळं काय असतं की बाह्य वर्तन जे ते आहे त्याच्याच आधारानं आपण त्याच्या अंतर्मनाचा शोध घेतो, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. हे साधारणपणे आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपण फारशी वापरत नाही, परंतु आपल्याला काय हरकत नसते, परंतु थोडीशी अवघड आहे, कारण त्याला तज्ञता फार लागते. नंतर समाजमिती तंत्र, जसं मी म्हटलं तुम्हाला की आता शेवटी आपण काय, ही सगळी गुणात्मक साधनं आहेत, लक्षात घ्या. आणि आपण विद्यार्थ्याचा विकास, ते मगाशी म्हणलं की आपण बौद्धिक विकास, भावनिक विकास, क्रियात्मक विकास करायचा म्हणतो. म्हणजे सोशल डेव्हलपमेंट किती झालेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून मग काय केलं जातं पहा की या ठिकाणी समाजमिती तंत्र, याच्यामध्ये काय होतं, व्यक्तीमधील संबंध अध्ययन करता येतं. आता ओळखा पाहू घेतलं तंत्राबद्दल सांगतो, मग नंतर वरच्या त्याच्या वैशिष्ट्याकडे जाऊया. ओळखा पाहू तंत्र आहे. मी काय केलं की मी वर्गात गेलो, 8वीच्या वर्गात गेलो आणि काही प्रश्न तयार केले माझ्या मुलांनो. आपल्या वर्गात सर्वात प्रामाणिक मुलगा कोण? मुलांनी आपल्या वहीत उत्तर लिहावं. आपल्या वर्गामध्ये सर्वात आळशी मुलगा कोण आहे? आता हे जे आहे, आणि त्या मग समजा 50 मुलाचा वर्ग आहे आणि 40 मुलांनी एक मुलाचं नाव लिहिलं की हा सगळ्यात प्रामाणिक मुलगा आहे. मग त्याच्यानं आपल्याला मुलाबद्दलचं हे कळतं की हा मुलगा प्रामाणिक आहे, म्हणजे अशा अर्थानं. किंवा मग वाईट गुण जे काही तुम्हाला पाहिजे असतील तशा पद्धतीचे आपण प्रश्न विचारून ते ओळखा पाहून हे करू शकतो. तसंच नामनिर्देशन तंत्र असतं, तोच प्रकार थोडासा असतो हा की तुम्हाला या ठिकाणी कोणाबद्दल काम करायला आवडेल, अमुक किंवा अमुक असं हे कोण, नेहमी उशिरा येणारा मुलगा कोण, अमुक हा कोण. मी त्यांनी काय करायचं या ठिकाणी नाव सांगायचं आहे, आणि त्याच्या आधारानं आपण मग त्या मुलाचं जे काय मुलांचं नाव सांगितले त्याच्यावरून त्या मुलाच्या गुणांचा विकास कितपत झालेला आहे ते पाहायचं. म्हणजे थोडक्यात तो मुलगा त्या ग्रुपमध्ये किती पॉप्युलर आहे ते पाहायचं. ही सामाजिक अंतःश्रेणी असते. इथं काय केलं तर पहा की
जे काही मुलं आहेत की प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही तुमच्या जोडीदाराचं किंवा तुम्हाला एक काम दिलं असेल तर तुम्हाला कुणावर काम करायला आवडेल. तर मग ते काय करतात मुलं की एक समजा एक्स मुलगा आहे, तो म्हणतो मला वाय बरोबर आवडेल, तो वाय म्हणतो मला झेड बरोबर आवडेल, झेड म्हणतो मला बी बरोबर आवडेल. तर असं असेल किंवा असं असेल की एक्स मुलगा जो आहे, सर्वजण एक्सला म्हणतात की मला ह्याच्यावर काम करायला आवडेल. किंवा एक यन असेल तर ते यनला असं असेल की कदाचित त्याला कुणीच त्याला हे करायला तयार नाही, जवळ करायला तयार नाही किंवा त्याच्याबरोबर काम करायला तयार नाही. याचा अर्थ असा असतो की तो यन जो आहे याचा सामाजिक विकास जास्त झालेला नाही आणि एक विकास जास्त झालेला अशा अर्थानं सोशल टेक्निक असतात. ते इंटरेस्ट इन्व्हेंटरी हे काही शोधिका असतात, लक्षात घ्या. टेस्ट असते आणि त्या टेस्टच्या साह्यानं पाहिलं जातं की तुमची आवड कशी आहे ती. म्हणजे मग असं म्हणलं या ठिकाणी एक मिनिट थोडंसं आपण जरा मागे तर हे मग कशी म्हणलं, मग ही जी ह्या तंत्रासाठी आपण काय पाहतो तर व्यक्तिव्यक्तीमध्ये संबंधाचं अध्ययन करता येतं आपल्याला. सामाजिक दर्जा आणि संरचनेची माहिती मिळते. म्हणजे त्या मुलाचं सामाजिक सोशल स्टेटस काय, सोशल स्टेटस म्हणजे त्या क्लासमधलं सोशल स्टेटस लागते का. तर समूह संघटना म्हणजे जर तुम्ही बाहेर वापरणार असेल तर बाहेरच्या लोकांचा, परंतु सर्व आपण ज्या विचार करतो इथं साधारणपणे शाळेतल्या मुलांचा विचार करतो म्हणून आपण वर्गातला म्हणतो. आणि समूह दृष्टिकोनाचा अभ्यास आपल्याला या तंत्रसाहाय्यानं करता येतो. तर आपण या इंटरेस्ट मग मुलांचे इंटरेस्ट कशात आहे ते पाहता येतं त्या एक टेस्ट साहाय्यानं. म्हणजे आपण विविध व्यक्तीचे निरीक्षण केलं तर असे दिसून येते की काहीजण अत्यंत मन लावून काम करतात, काहीजण टाळाटाळ करतात, तर काहीजण कर्तव्य भावनेने काम करतात. ज्या व्यक्ती एखादे काम मन लावून करीत नाहीत त्या व्यक्ती कदाचित दुसरे एखादं काम अत्यंत आनंदाने करतात. असे का होते तर प्रत्येक व्यक्तीची अभिरुची भिन्न असते. ही पाहण्यासाठी अभिरुची शोधिकांचा उपयोग केला जातो. एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. आमचे एक मित्र होते एक लायब्ररीन होते. ते ॲक्च्युली ते लायब्ररीन होते, पण तो खरं म्हणजे त्यांना का कोणाशी लायब्ररीच्या कामात फार एवढा रस नव्हतं, पण ते अत्यंत कोऑपरेटिव्ह म्हणजे ॲज ए ह्युमन बिईंग ते खूपच चांगले होते. ते खूप कोऑपरेटिव्ह होते. ते वेगवेगळ्या प्रकारची कामाला सगळ्यांना मदत करायचे. विद्यार्थी असू दे, शिक्षक असू दे, प्राध्यापक, प्राचार्य काय करायचे ते. कुणाचं इलेक्ट्रिकचं काही प्रॉब्लेम असला, काही कुणाच्या फोनचा काही प्रॉब्लेम असला, पूर्वी हे मोबाईल नव्हते तेव्हा फोनचे काय असायचे प्रॉब्लेम, नंतर काही कुणाचे कुणाच्या काही अडचणी असतील, हे सगळ्यात ते कोऑपरेटिव्ह होते. त्यांना खूप इंटरेस्ट असायचा. पण लायब्ररीचं काम करायला काही त्यांना फारसा रस नसायचा. ह्याचा अर्थ काय होतो की लायब्ररीचं काम त्यांच्या आवडीचं काम नाही, लायब्ररीचं काम त्यांच्या आवडीचं काम नाही, हे दुसरी काम त्यांच्या आवडीची काम आहे, ही त्याच्यात अभिरुची आहे. मग अशा जे काम अभिरुचीचं असेल ते काम ते लोक मन लावून करतात. लक्षात घ्या. ह्याच्या उलट असं असतं की मी हेही पाहिलेलं आहे की एक व्यक्ती आम्ही पाहिलेली की ते साधे क्लार्क होते, एका लायब्ररीमध्ये क्लार्क होते, पण ते ॲक्च्युली त्याचं इतकं स्वतःहून त्यांना इंटरेस्ट त्या लायब्ररीमध्ये स्वतःहून सांगणार सर तुम्ही एक पुस्तक वाचा. एवढंच नाही की ते काय करायचे की साधारणपणे येणारे जे ग्राहक असतात कोणती पुस्तकं वाचतात अंदाज करायचे. सर तुम्हाला हे पुस्तक आवडेल ते सांगतात. मला आठवतं की मी ज्यावेळेला विद्यार्थी होते एका कॉलेजमध्ये त्यावेळेला एक लायब्ररीन होते इंटर कॉलेजला, तर ते सांगायचे आम्हाला सर तुम्हाला हा लेख आवडेल बघा, सर तुम्हाला हा अमुक लेख आवडेल, हे मासिक आवडेल. हे जे सांगणं हे लक्षात ह्याचा अर्थ काय होतो की त्यांना ते आवडीचं काम आहे म्हणून चांगलं करतात. मग हेच असेल तर मग आपल्या अशा त्यांची अभिरुची शोधणं आवश्यक असतं आणि त्यासाठी टेस्ट असतात. ह्याला म्हणजे अभिरुची शोधिका. म्हणजे हे अभिरुची शोधिका कशी असते ते काही अशी विधान दिली असतात विधान असे असतात की मला बागेत जायला आवडतं, मला इतिहासाची युद्ध आवडतात, मला सिनेमाचे चित्रीकरण आवडते. आणि मग त्या ह्याच्यावरून त्या टेस्टवरून मग कुठल्या ह्याला टिक करायचं त्यांनी आपल्याला की त्याच्यावरून आपण अंदाज करायचा की त्याला काय आवडतं. आणि अशा प्रकारचे काही स्टँडर्डाईज केले काही टेस्ट उपलब्ध आहेत. म्हणजे कुडर अभिरुची शोधिका आहे, स्ट्रॉंग कॅम्बेल शोधिका आहे, मिनेसोटा मेल्टीफिजिक पर्सनॅलिटी शोधिका, आयसेन अल्पुट लिंडझे शोधिका, ह्या स्टँडर्डाईज असे टेस्ट ह्या प्रसिद्ध आहेत. ह्या अगदी म्हणजे जागतिक लेवलचे प्रसिद्ध आहेत. आपल्या भारतातसुद्धा आग्रा सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन असेल, नॅशनल सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन यांनी देखील अशा प्रकारचे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अभिरुची शोधिका प्रमाणित केलेल्या आहेत आणि त्याच्या साहाय्याने देखील आपल्याला हे सगळं करता येतं. आता मूल्यमापनाचे हे सगळे साधन झाली. आता मूल्यमापनाचे वेगवेगळे प्रकार लक्षात घ्या. अलीकडे हे नवीन प्रकार आपल्याला सगळे सांगितले जातात. वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकार असतो तो आकारिक मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन म्हणजे काय तर मी काय केलं की मिड सेमिस्टर, पुन्हा मिड सेमिस्टर, पुन्हा सेमिस्टर, मधल्या काळात काही ट्युटोरियल्स असं आपण करत गेलो.
म्हणजे विद्यार्थी जूनमध्ये कॉलेजला आला किंवा शाळेमध्ये आला तर लगेच आपण काहीतरी 15 दिवसाला टेस्ट दिली, परत महिन्याला टेस्ट दिली, असे करत गेलो. म्हणजे त्या वेळेला त्या मुलाला देखील जाणीव होते की आपल्याला या ठिकाणी आपण इथं कमी इथं जास्त वगैरे अशा पद्धतीने मूल्यमापन करत जाणं. गेल्या वर्षी आपल्याकडं असं झालं की आपण 10वीचा निकाल लावायचा प्रश्न निर्माण झाला. शासनानं सांगितलं तुम्ही वर्षभर ज्या काही टेस्ट घेतले असतील त्याच्या आधारानं तुम्ही मूल्यमापन करा. हे सगळं मूल्यमापन लक्षात घ्या. वेळ आपण मागं असं एक चुकीचा अर्थ लावला लोकांनी की 8वीपर्यंत परीक्षाच नाहीत, हे चुकीचं होतं. लक्षात घ्या, परीक्षा नाहीत असं नव्हतं. त्यावेळेस असं होतं की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करणं अपेक्षितच होतं. म्हणजे केवळ शेवटच्या परीक्षेवर त्याचे मार्क्स न देता त्याचं मूल्यमापन न करता वेळोवेळी मूल्यमापन करत जावं हा त्यातला अपेक्षित अर्थ होता. तर ते जे आहे त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह किंवा आकारिक मूल्यमापन. आणि समाकलित मूल्यमापन म्हणजे अगदी वर्षाच्या शेवटी केलेलं मूल्यमापन, ज्याला आपण वार्षिक परीक्षा म्हणतो, त्याला समाकलित मूल्यमापन म्हणतो. नंतर निदानात्मक मूल्यमापन म्हणजे असतं. या मूल्यमापनामध्ये काय असतं पहा, तर याच्यामध्ये तुम्ही किती संपादन केलेले पाहत नाही, म्हणजे तुम्ही यात किती प्रगत झालेला आहे, किती तुम्ही मास्टर मिळेल हे पाहिलं जात नाही. तर तुमच्या एखादी गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी आहात, तुमचे वीक पॉईंट्स काय, वीक एरियाज कोणते ते पाहिले जातात. मी एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला की मी स्वतः त्याच्यामध्ये एक PhD केली डायग्नोस्टिक टेस्टमध्ये. तर आम्ही काय करतो की समजा अपूर्णांक, आता 5वीत समजा मुलाला 5वीत प्रवेश घेतला आपल्याला आणि आपल्याकडे तुम्ही शाळेत शिक्षक म्हणतात सर काय करायचं, ती मुलंच हल्ली कच्ची येतात खालून, मग आता काय करायचं. मग आता असं मग 5वीचं खाली 4थीला म्हणजे 4थी मास्तर म्हणतो की काय सर आपण काय करणार, खालची मुलंच कच्ची येतात. ते म्हणतो बालवाडीतूनच कच्ची येतात, बालवाडीमध्ये घरूनच अशी येतात. हे असं कसं चालेल तुम्हाला. मग काय करावं लागतं लक्षात घ्या. कशी कसं ना 5वीत तो मुलगा समजा आला, माझ्याकडे प्रवेश आला, तर मी एक त्याची टेस्ट घेतली की 5वीमध्ये समजा मी गणिताचा शिक्षक आहे, तर 5वीचं गणित शिकण्यासाठी त्याला कोणकोणत्या गोष्टी येणं आवश्यक आहे, ह्या गोष्टी येणं आवश्यक. आणि तो कशात मग या ठिकाणी कच्चा आहे, कारण ते तिथपर्यंत झालेलं असतं अगोदर, कारण त्याशिवाय 5वीचा अभ्यासक्रम तयार झालेला नसतो. मग माझ्या लक्षात आलं की मुलांना अपूर्णांक येत नाही, म्हणजे हे असं शोधणं की काय येत नाही, अपूर्णांक येत नाही, किंवा भूमितीमध्ये समजा काय त्या ठिकाणी आकृत्या काढता येत नाहीत, असे चुका शोधणं म्हणा किंवा त्याला वीक एरिया शोधणं, यासाठी केलेलं मूल्यमापन असतं, त्याला माझं नैदानिक मूल्यमापन. नंतर क्षमताधिष्ठित मूल्यमापन म्हणजे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा आपण काय केलेलं पहा की अभ्यासक्रम जो आहे, पाठ्यपुस्तक जे आहे ते फक्त आपल्याला एक मीडिया म्हणून वापरायचं आहे, माध्यम म्हणून वापरायचं आहे, त्याचा फार नाही विचार करायचा. आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती विकसित करायची आहे, विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी विकसित करायची आहे. तर मग क्रिएटिव्हिटी ही क्षमता आहे, ही क्षमता विकसित करण्यासाठी केलेलं मूल्यमापन. मग तुम्ही गणितातलं कुठलं वापरलं का आणखी काय वापरलं त्याला महत्त्व नाही. म्हणून क्षमता लक्षात घ्यायची आहे, क्षमताच्या आधारानं आपण मूल्यमापन, त्याला महत्त्व द्यायचं नाही की त्या कंटेंटला, म्हणजे जे तुम्ही पाठ्यपुस्तकाला जर कंटेंट वापरलं, कंटेंट महत्त्वाचं नाही, तर क्षमता महत्त्वाची आहे. क्षमता कितपत विकसित झालेली ते पाहण्यासाठी केलेलं मूल्यमापन, त्याला म्हणजे क्षमताधिष्ठित मूल्यमापन. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील आपण हीच अपेक्षा केलेली आहे. नंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक मूल्यमापनच आहे. ह्याच्यामध्ये फक्त आणखी आपण काय ॲड करतो, तर याच्यामध्ये आकारिकमध्ये फक्त आपण असं म्हणलं किंवा सातत्यपूर्ण केलेलंच असतं ते सुद्धा, पण याच्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष हा जो शब्द वापरला त्यामुळे काय होतं की ते गुणात्मक देखील आपण विचार करतो. इथं गुणात्मक विचार केलाच असं काही नाही, म्हणजे केला हरकत नाही, परंतु आकारिकचा फक्त या ठिकाणी आपण जो प्रकार केला तो म्हणजे फक्त नेहमी केलेलं मूल्यमापन. इथं म्हणजे सातत्यपूर्ण तर करायचंच नाही, ते आकारिक तर असणारच आहे, परंतु सर्वंकष करायचं आहे, म्हणजे त्याचं गुणात्मक पण मूल्यमापन करायचं, संख्यात्मक मूल्यमापन करायचे, परीक्षा पण घ्यायची आहे, ट्युटोरियल पण घ्यायची आहे, प्रकल्प पण द्यायचे, त्याचं निरीक्षण पण काय करायचे, शिक्षकाचे मतं घ्यायची आहेत, आणि त्याच्या आधारानं केलेलं मूल्यमापन त्याला म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. नंतर अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन हे तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा भाग आहे. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे ज्या सिस्टीममध्ये तुम्ही काम करता त्या सिस्टीममधलेच लोकांनी केलेलं मूल्यमापन, म्हणजे कॉलेजमधले प्राध्यापक असले प्राध्यापकांनी केलेलं मूल्यमापन, शाळेतले शिक्षक असले शिक्षकांनी केलेलं मूल्यमापन, आणि SC बोर्डाने केलेलं मूल्यमापन बाह्य मूल्यमापन, विद्यापीठाने केलेलं मूल्यमापन ते बाह्य मूल्यमापन आहे. आता इथं मात्र एक मला थोडासा जाता मला सांगतो की दुर्दैवानं आपल्याकडे काय झालेलं आहे की अंतर्गत मूल्यमापनाला आपण कमी लेखतो आणि बाह्य मूल्यमापनाला आपण महत्त्व जास्त देतो. याचं कारण असं असतं की आपल्याला असं वाटतं की शिक्षक जे आहेत किंवा प्राध्यापक जे आहेत हे काय मूल्यमापन नीट करत नाहीत,
आणि म्हणून आपण मग ते बाह्य मूल्यमापन हेच खरं मूल्यमापन अशाच आधारामुळे आपली धारणा राहते. खरं म्हणजे हे जरी थोडंफार प्रमाणात खरं असलं तरी खरंच शिक्षकांना असा विश्वास निर्माण आणि शिक्षणाचं करूही नाही. लक्षात घ्या, मी तर उलट असं म्हणेन, अंतर्गत मूल्यमापन केलं असतं हेच खरं मूल्यमापन आहे. कारण त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थानं ओळखणारा कोण आहे, तर अंतर्गत काम करणारा शिक्षक आहे, तोच खरा मूल्यमापन करणार आहे. बाह्य व्यवस्था ही मूल्यमापन व्यवस्थित करू शकत नाही, पूर्ण मूल्यमापन होत नाही. 3 तासाचा पेपर लिहिला आणि त्याच्यात परीक्षेत पास झाल्यावर चांगले फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे तो मुलगा चांगला झाला असं होत नाही. म्हणजे मला आठवतं की म्हणजे बीएड कॉलेजच्या बाबतीत मी सांगेन तुम्हाला की वर्षभर आम्ही जे काही विद्यार्थी आमच्याकडे असतात ते विद्यार्थी आमचे शिक्षक पाहत असतात, ट्युटोरियल पाहतात, लेसन पाहतात, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहत असतात. त्याच्यावर त्या मुलाचा आम्ही काही अंदाज करू, हा मुलगा कसा आहे, काय आहे, शाळेच्या लायकीचा आहे का, हे सगळं पाहत असतो. त्याच्यावर आम्ही काही एका निष्कर्षाला येतो. पण दुर्दैवाने काय होतं की आम्ही ह्याला फार महत्त्व देत नाही. मी काही वेळेला तर असं होतं की आम्हाला असं वाटतं की हा मुलगा खरोखर नाही बरोबर, हा शाळेत खरं जायला सुद्धा लायकच नाही, पण नेमकं विद्यापीठामध्ये फर्स्ट क्लास मिळवत होतो. आणि मग असं होतं की ती चुकीची गोष्ट होते. म्हणून अंतर्गत मूल्यमापन हे देखील खरं विश्वासार्ह व्हायला पाहिजे. आणि त्याचं फक्त एवढंच आपल्याला म्हणता येईल की शिक्षकांची आपली विश्वासार्हता वाढवली तर हा प्रॉब्लेम येणार नाही. शिक्षकांनीच ठरवलं पाहिजे, नाही आमच्यात हे मूल्यमापन हेच करेक्ट मूल्यमापन आहे, आमचा विश्वास पाहिजे. का बरं शिक्षकाला असं वाटतं, लोकांना समाजाला असं वाटावं की शिक्षक बरोबर करणार नाही, शिक्षक हे करत नाहीत, असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. जसं स्वमूल्यमापन ही नवीन अलीकडे आलेली कल्पना आहे की विद्यार्थी स्वतःच मूल्यमापन करायचं आहे की आपण कुठं होतो, आपण कुठं जायचं आहे आणि आपण कुठल्या टप्प्याने कसं प्रगती करत चाललेलो आहोत. वेळोवेळी मूल्यमापन करायचं, स्वमूल्यमापन म्हणायचं, सेल्फ इव्हॅल्युएशन ही अलीकडची कल्पना आहे आणि आता हळूहळू पॉप्युलर होत चाललेली आहे. त्याला खरं म्हणजे आणखी पुढं मी रुब्रिकच्या वेळेस सांगेन की थोडीशी त्या पद्धतीने देखील आपल्याला ही टप्प्याने कसे मोजायचं आहे हे पाहायचं आहे. नंतर सहाध्यायी मूल्यमापन ही सुद्धा नवीन आली कल्पना आहे की मुलं खरं आपल्याकडे तशी म्हणलं ते फार नवीन नाही, फार तर मी म्हणेन की जुन्या पद्धतीचे थोडं मॉडिफिकेशन आहे. आपल्याकडे ही पद्धत फार पूर्वी होती. म्हणजे मला आठवतं शाळेला मी जेव्हा लहान होतो तेव्हासुद्धा गुरुजी काय करायचे, आम्हाला एखादं उदाहरण काय दिले किंवा काय केलं का निबंध दिला तर वह्या तपासायला एकमेकाला द्यायची. शेजारी मला आणि सर सांगायचे ह्याप्रमाणे तुम्ही तपासा फक्त. मुलं तपासायची आणि मग ते मुलं उलट सांगायचं मित्र, हो सर बघा सर यांचं चुकलं बघा, या मुलाचं ह्याने नाही बरोबर केलं, ह्याने इथं खून बरोबर केलं नाही, ह्याने चिन्ह बरोबर लिहिलं नाही, तो बरोबर ते शोधत असतो. लक्षात घ्या. तर हे जे आहे आता हे थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे, थोडंसं त्याला चांगलं रूप दिलं आहे. आणि मग असे जे आपले जे सहकारी असतात हे सहकारी देखील आपल्या मुलांचं चांगलं मूल्यमापन करू शकतात अशी एक कल्पना आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून सहध्यायाकडून सुद्धा मूल्यमापन करून घेणं हे आता अलीकडं मान्य केलं आहे. नंतर संचिका ज्याला पोर्टफोलिओ म्हणतो, हे तर शाळेमध्ये वापरणं अपेक्षित आहे, कारण शाळेमध्ये त्या मागे शासनाने याच्यावर खूप काम केलेलं आहे, SCERTनं विशेषतः. परंतु महाविद्यालयामध्ये खरं म्हणजे ह्याच्यावर काम व्हायला पाहिजे आणि महाविद्यालयीन खरं याचा वापर करायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे कॉलेजमध्ये आलेला मुलगा, फर्स्ट इयरला आलेला मुलगा जो आहे त्याला तो कसा होता, त्याचं लेखन कसं होतं, तो लोकांशी कसा बोलत होता, शिक्षकाशी बोलत कसा, त्याच्या अभ्यास सवयी कशा होत्या, त्याच्या क्रीडेमध्ये काय नैपुण्य होतं, वक्तृत्वामध्ये नेतृत्व हे काय होतं, कॉम्प्युटरमधलं नॉलेज काय होतं, त्याच्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमात अभ्यास सवयी कोणत्या होत्या, हे सुरुवातीला काय होत्या आणि आता 3 वर्षानंतर त्यात कशा डेव्हलपमेंट होत गेल्या, ह्याचा सगळा तो लेखाजोखा जो आहे तो लेखाजोखा मांडलेला असणं ह्याला म्हणतो आपण पोर्टफोलिओ. हे प्राथमिक शाळेमध्ये आता त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे अपेक्षा केलेली ठेवते काय मला माहिती नाही, त्याची अपेक्षा केली आणि त्यात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे पण तयार केलेलं आहे. तर हे कॉलेजमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अलीकडे ही संपूर्ण जगामध्ये ही मान्य झालेली कल्पना आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मुलगा जातो त्यावेळेला विचारलं जातं की तुम्ही काय शिकलं, त्याला मग प्रश्न पडतो मी काय झालो काय नाही ते, तू काय घ्या कॉलेजमध्ये काय शिकलं असतो, किंवा एखाद्या कॉलेज कसं आहे तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही काय केलं आहे मुलांची प्रगती, तर आपल्याला काही सांगताच येत नाही मुलामध्ये. कारण नाही आम्ही आमचा अभ्यासक्रम शिकवला असं म्हणतो आपण प्राध्यापक म्हणून. तर लक्षात घ्या आपल्याला सांगता आलं पाहिजे हा मुलगा इथं होता, ह्या मुलाला नीट बोलता येत नव्हतं, आज अस्खलितपणे इंग्रजीमध्ये बोलतो, हा मुलगा असा होता की तो 2 तास अभ्यासाला बसत नव्हता, हा आता अभ्यासू बनलेला आहे, हा मुलगा ग्राउंडवर जात नव्हता, हा 2 खेळामध्ये एक्सपर्ट झालेला आहे, हे मला सांगता आलं पाहिजे. हे सांगायचं असेल तर आपल्याकडे पोर्टफोलिओ तयार असला पाहिजे. मुलाचा पोर्टफोलिओ जसा विद्यार्थ्याला जसा उपयोग आहे तसं आपल्याला ॲज ए टीचर म्हणा किंवा ॲज ए इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला देखील उपयुक्त आहे. लक्षात घ्या. नंतर रुब्रिक ही देखील जी टेक्निक आहे हे मगाशी म्हणलं तुम्हाला की जे स्वयंमूल्यमापन आहे त्यासाठीचंच हे खरं टेक्निक आहे. पण ते दोन्ही पद्धतीने वापरता येतं, म्हणजे स्वतःसाठी वापरतात दुसऱ्यांनी देखील वापरतात. म्हणजे इथं काय केलं तर पहा, इथं मुळात निकष ठरवले जातात की
की एखादी समजा या ठिकाणी एक उदाहरण पहा की लेखन घेतलं आपण, तर लेखन कौशल्य असेल तर किती कुठलं सगळ्यात त्याची टॉपची लेवल कोणती, त्याच्या खालची कोणती, त्याच्या खालची कोणती, 4-5 अशा लेवल्स आपण काढल्या. आणि मग त्या लेवलला आपण आता कुठल्या लेवलला आहोत, फर्स्ट लेवलला आहोत, सेकंडला आहोत किंवा थर्डला आहोत. आणि मग मी समजा सेकंडला असेल, मला मात्र 5पर्यंत जायचं आहे, मला 5 लेवलपर्यंत जायचं आहे. आणि मग त्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहायचं, शिक्षणाने प्रयत्नशील राहायचं किंवा काय असेल ते. अशा लेवल्सच्या साहाय्यानं मग त्या मुलाला आपण काय करायचं, जसं आम्ही आता थोडंसं आम्ही BEdच्या पाठांच्या बाबतीत असं करत असतो पहा, काही आम्ही 5 पॉईंट स्केल केलेलं असतं आणि मग ब्लॅकबोर्ड वर्कमध्ये हा मुलगा 2 नंबरलाच आहे, म्हणजे दुसऱ्याच लेवलला आहे. पण या ठिकाणी तो एक्सप्लेनेशनमध्ये मात्र 3 लेवलला आहे, या ठिकाणी तो कमी लेवल आहे. पण सगळे 5 लेवलला यायला पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेला मुलगा BEdला सुरुवातीला जून-जुलैमध्ये येतो किंवा ऑगस्टमध्ये येतो, त्यावेळेला तो कदाचित त्याच्या सगळ्या जी सबस्किल्स असतील ते सगळे स्किल्सचे लेवल कदाचित 2, 3, 1 असेच असेल. आणि जेव्हा तो बाहेर पडेल 10 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर, त्यावेळेला त्याच्या सगळ्या 5ला गेला पाहिजे, तो 4ला 3ला सुद्धा राहून चालणार नाही. मग हे कसं जात जाईल. म्हणजे हे जे सगळं आहे त्याला म्हणतो रुब्रिक, ही टेक्निक आहे. ही सगळ्या नवीन सगळ्या कल्पना आहेत, याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर आपण सगळ्यांनी ही गोष्टी थोडीशी अधिक काळजी घ्या आणि तुम्ही निश्चितपणे ही काळजी घ्याल आणि याप्रमाणे अभ्यास कराल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.